सर्वांना मनस्वी आभार. सर्व मान्यवरांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. पाहुणे येऊन उपकृत गेले भाग्य आमचे थोर. पाहुणे येऊन उपकृत गेले भाग्य आमचे थोर. स्वागताला आपल्या आतुर झाले चंद्रतारे नभोवट. या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करणे, आदरातिथ्य करणे हे आमचं आद्य कर्तव्य समजतो. स्वागत. या ठिकाणी माननीय मस्के सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. या ठिकाणी माननीय विवेकवर्धिनीचे प्राचार्य श्री उत्तरेश्वर मोठे सर यांचं आगमन झालेलं, त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. माननीय मस्के सरांना या ठिकाणी मस्के सरांना मी विनंती करतो की आपण स्वागतपर परिचय या ठिकाणी करून द्यायचा आहे, या कार्यक्रमात प्रस्तावित करायचं आहे. माननीय मस्के सरांना विनंती आहे की या कार्यक्रमाचं स्वागत, परिचय तसेच प्रास्ताविक आपण करायचं आहे. अखिल मानव जातीचं दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पंढरपूरच्या या क्रांतीभूमीमध्ये संपन्न होत असणाऱ्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते मित्रवर्य प्राध्यापक यशवंतजी गोसावी साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून या पंढरपूर तालुक्याच्या सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. ते आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय अभिजित आबा पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान घेतो आहोत. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कार्यरत असणाऱ्या विवेक वर्धनी कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूरचे विद्यमान प्राचार्य यांना भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. ते सत्कारमूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानून त्यांचे आचार आणि विचार आपल्या व्यक्तिमत्वामधून प्रकट करण्यासाठी कटिबद्ध असणारे विचारपीठावरील सर्व मान्यवर या सर्वांना चरणस्पर्श करतो. आज तिसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं यशवंतजी गोसावी साहेबांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेला आहात. पण कार्यक्रमाचा रीत मारून या संदर्भामध्ये कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना मी खरोखरच या शिवतीर्थाच्या समोर उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांचं अंतःकरणापासून स्वागत करतो. गोसावी साहेब, पंढरपूर ही संतांची भूमी आहे, शुरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, राजकीय तत्ववेत्त्याची पण भूमी आहे. परंतु सांस्कृतिक परिवर्तनामध्ये जी पोकळी निर्माण झालेली होती ते आदरणीय अभिजिताबांच्या संकल्पनेमधून व्यवहारिक अंगाने खचलेला समाज सावरण्याकरता या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं इथल्या विचाराची जडणघडण होण्याकरता विचार आणि कृती याचं कॉम्बिनेशन सातत्यानं सुरू आहे. आणि आज तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये ही व्याख्यानमाला पदार्पण करीत असताना मला अत्यंत आनंद होतोय की बरोबर 8 ला 5 मिनिट कमी असताना इथल्या सगळ्या खुर्च्या भरलेल्या असतात. एवढंच काय,
एखाद्या वक्त्याला यायला उशीर जरी झाला तरी सुद्धा श्रोते इथून हलत नाहीत. म्हणजे एवढी शिस्त महाराष्ट्रातल्या वक्त्यांच्या शिस्तीपेक्षा सुद्धा पंढरपूरकरातल्या श्रोत्यांना जास्त चांगली शिस्त लागलेली आहे. आज आपल्यामध्ये अधिक वेळ न दवडता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करत असताना विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं आपण जे निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं अभिजित आबा पाटील स्नेह परिवाराच्या वतीनं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय श्री यशवंतजी गोसावी साहेब यांचा सन्मान आदरणीय अभिजित आबा पाटील साहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा एवढी या ठिकाणी विनंती करतो. राष्ट्रवादीचे नेते आदरणीय दीपकदादा पवार यांच्या शुभहस्ते सन्माननीय यशवंतजी गोसावी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी माननीय यशवंतजी गोसावी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांनी तो सत्कार करावा आणि गोसावी साहेबांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे. या ठिकाणी मंचावरती मधुकरआबा नाईकनवरे साहेब, सुभाषदादा भोसले साहेब, रोंगे सर, काशीद साहेब, सचिनजी शिंदे, रोंगे मॅडम, माननीय मुंडे सर, मुंडे मॅडम यांचा या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी मी माननीय अभिजित आबा पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर उत्तरेश्वर मुंडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार आणि तशाच पद्धतीने सपत्नीक या ठिकाणी सत्कार होणार आहे. माननीय रोंगे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मुंडे मॅडमचा सत्कार करायचा आहे. मधुकरआबांच्या हस्ते या ठिकाणी मुंडे सरांचा सत्कार होत आहे. मुंडे मॅडमचा सत्कार या ठिकाणी रोंगे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करीत आहे. भारत सरकार तर्फे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग यांच्याकडून या ठिकाणी माननीय श्री विवेकवर्धिनी विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य उत्तरेश्वर मुंडे सर यांना या ठिकाणी मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांनी हा सत्कार प्रेमा सत्कार स्वीकारायचा अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे. धन्यवाद मॅडम. आज पंढरपूरच्या वैभवामध्ये आणखीन एक वैभव या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. यानंतर मी माननीय यशवंतजी गोसावी साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या शुभवाणीतून या ठिकाणी शिवप्रताप या ठिकाणी आपल्या श्रोत्यांसमोर मांडायचा आहे. मी त्यांना विनंती करतो. सर्वांचे कान आतुर झालेले आहेत आपली वाणी या ठिकाणी ऐकण्यासाठी. एक इतिहासातील असं पान ज्याचा गोडवा कधीही संपत नाही, जे पान आपल्याला नेहमी प्रेरणा देते, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती प्रकाश टाकणारे माननीय यशवंतजी गोसावी साहेब यांचा या ठिकाणी प्रथमतः टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि मी त्यांच्याकडे या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले मत व्याख्यान द्यायचे आहे. धन्यवाद. मगाशी मस्के सर उल्लेख करत होते, पण मी पहिल्या वर्षापासून मस्के सर आहेत पुढे, मी पहिल्या वर्षापासूनचा मस्के सर साक्षीदार आहे. म्हणजे आता बसायला जागा कमी पडायला लागली अशी शिवतीर्थावरची आत्ताची परिस्थिती आहे. आणि व्याख्यानांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जो काही उल्लेख केला, बऱ्याचदा काय होतं, वेळ बदलत राहते. पण आजकाल तुम्हाला माहिती आहे, घड्याळ चोरीला गेलं तरी वेळ मात्र कोणी चोरू शकत नाही याचा आपल्याला विश्वास आहे.
त्यामुळे आम्ही त्याच ताकदीनं सोबत आहोत, राहू आणि मांडत राहू. वक्त्यांमध्ये सुद्धा 2-3 प्रकारचे वक्ते असतात, याचा अनुभव तुम्हाला आम्हाला आहे. त्यामुळे तो विषय आपण सोडून देऊया. दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. म्हणत सगळं विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. या शब्दात छत्रपतींचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणारं विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा. गांडू भरवे रन चढ़े मर्दों के बेहाल, पतिव्रता भूकी मरे और पेड़े खाए छिनाल. या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे महात्मा कबीर. अहक तंजावर तहक पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा. असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे आणि त्या युगपुरुषानं सांगितलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही. हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. पुण्यामध्ये येऊन शनिवारवाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात आणि छातीचे तट करायची हिंमत या मातीमध्ये कुणा ऐऱ्या गैऱ्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे. हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास ज्या युगपुरुषानं महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर रशियापर्यंत जाऊन सांगितला, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बापहो, जेवणाचा ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले घाला, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही. या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथमता मानाचा मुद्रा करतो. आजच्या पंढरपूरच्या ऐतिहासिक मातीतल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित शिवसप्ताह आणि शिवतीर्थावर आयोजित 3 दिवसीय व्याख्यानमालेच्या या निमित्तानं ज्यांच्या हस्ते मगाशी आमचा सन्मान केला ते सन्माननीय दीपक आबा असतील, आदरणीय दीपक पवार साहेब असतील, आदरणीय आबासाहेब असतील, ज्यांना मानद डॉक्टरेट मिळाली ते आदरणीय मुंडे सर असतील, आदरणीय विचारपीठावरील माळी सर असतील, सर्वच सर्व आमचे मित्र सन्माननीय मस्के सर असतील, विचारपीठावरील सर्व
या पंढरपूरच्या ऐतिहासिक मातीतले सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित माझ्या भावांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, पाठीमागच्या आवाज येतोय ना? पाठीमागच्या आवाज येतोय का व्यवस्थित? हा, कारण आजकाल बरीच परिस्थिती अशी आहे, पाठीमागची असो किंवा पुढची असो, आवाज बरोबर येतोय का नाही याची पडताळणी करून घेणं आमच्यासारख्यांचं काम आहे. कारण समज गैरसमज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजकाल पसरायला आणि पसरवायला अजिबात महाराष्ट्रात वेळ लागत नाहीये. त्यामुळे आपण एकदा आपली खात्री करून घेतलेली बरी असते. कारण काय झालं, मी एकदा परवा एका लग्नाला गेलो होतो. लग्नाला तर आमच्याकडे लग्नाची पद्धत आपल्याला माहिती झाली आहे की दुपारी 12-12:30चा वेळ लग्नाला दिला होता. 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले आणि 2 वाजले तरी तो डीजे बाहेर चालूच आहे. नवरदेवाचे मित्र नाचताच आहेत. मी बराच वेळ झाला गंमत बघितली आणि त्या नवरदेवाला विचारलं, अरे बाबा हा डीजे अजून किती वेळ वाजवायचा? तो म्हटला, काही नाही सर, अजून 15-20 मिनिटं. एकदा का आपल्या पोरांना दारू चढली का आपली पोरं जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतात. म्हटलं परिस्थिती वाईट आहे. मी आतमध्ये येऊन बसलो. लग्न केव्हा, जवळचं लग्न आहे, लग्न केव्हा लागते त्याची जरा वाट बघत बसलो. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. 1 तासानं नवरदेव नवरी मंडपात आले. नवरदेव नवरी स्टेजवर आली आणि स्टेजवर आल्या गावच्या सरपंचानं माईक हातात घेतला. सरपंच म्हटला की पुढच्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे दोघही जण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. यांचं आता लग्न या ठिकाणी आपण लावणार आहोत. नवीन आयुष्य यांचं सुरू होतंय. यांचं नवीन आयुष्य सुरू करण्याआधी जर तुमच्यापैकी कोणाला काही अडचण असेल, कोणाची काही समस्या असेल, या संदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना आत्ताच हात वर करा, आत्ताच इकडे समोरून सांगा, नंतर काही ऐकून घेतलं जाणार नाही. आणि हे सरपंचांचं वाक्य संपतं तोच पाठीमागच्या लाईन मध्ये एक तरुण मुलगी बसली होती. तिच्या हातामध्ये अगदी 1-1.5 महिन्याचं लेकरू होतं. ते 1-1.5 महिन्याचं लेकरू घेऊन ही तरुण पोरगी वेगानं स्टेजकडे चालत यायला लागली. पाठीमागे बसली होती आणि एकदम स्टेजकडे चालत यायला लागली. आता तरुण पोरगी आहे, काहीतरी समस्या घेऊन येते. हातामध्ये 1.5-2 महिन्याचं लेकरू आहे म्हटल्यावर त्या मुलीनं विचार केला की हे लेकरू याचंच दिसतंय आणि यानं आपल्याला फसवलंय. त्या नवऱ्या मुलीनं मागचा पुढचा काही विचारच केला नाही. तिला फाडकन नवरदेवाच्या खोबारीत मारून टाकली. हे दृश्य त्या नवरीच्या बापानं बघितलं आणि तो काठ्याच घ्यायला धावला. नवरीच्या भावाने तर त्या वराडाला तुडवायला सुरुवात केली. अख्ख्या लग्न मंडपात गोंधळ माजला आणि तोपर्यंत ती तरुण मुलगी त्या हातातलं 1.5-2 महिन्याचं पोरगं घेऊन स्टेज पर्यंत आली होती आणि सरपंचाला कळे ना आता हिला काय विचारावं. सरपंचानं घाबरत विचारलं, ताई तुला काय अडचण आहे, तुझी लग्नाबद्दल काय समस्या आहे, तुझा प्रॉब्लेम काय आहे? त्या मुलीनं सांगितलं, प्रॉब्लेम समस्या हे काहीच नाही म्हटलं, पाठीमागं मला ऐकायला येत नव्हतं म्हणून मी पुढे येऊन बसले म्हटलं. अरे महाराष्ट्रात आजकाल तेच चालू आहे. म्हणजे नेमकं ऐकायचं काय, नेमकं सोडायचं काय, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. पण आज आम्हाला तुमच्यासारख्यांचा अभिमान एवढ्या करता आहे की देशभरातली करोडो लोक या तुमच्या पंढरपूरच्या मातीमध्ये विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्याकरता येतात. पण त्या विठ्ठलाचा आशीर्वाद या पंढरपूरच्या मातीमधल्या एका भूमिपुत्राला आहे आणि त्या भूमिपुत्राचं नाव आहे अभिजिताबा पाटील. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही सातत्याने या मातीत तुमच्या सोबत आहोत. का? कारण मी महाराष्ट्राला किंवा मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की आज महाराष्ट्रावरची परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता ना, त्यावेळी कित्येक सरदार, कित्येक वतनदार, कित्येक जहागीरदार औरंगजेबासोबत पायघड्या घालून उभे होते. कित्येक जण औरंगजेबासोबत नतमस्तक झाले होते. कित्येक जण औरंगजेबाला कमरेत माकून कुर्णी साफ करत होते. का? आपली वतनं वाचली पाहिजेत म्हणून. पण सरदार जरी फितूर झाले असले, अनेक लोक जरी फितूर झाले असले तरी मावळ्यांनी महाराष्ट्र झुंजत ठेवला आणि औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडलं होतं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि तुमच्या आमच्यासारखे कित्येक मर्द मावळे आज सुद्धा औरंगजेबाला मातीत गाडायची हिंमत ठेवतात. तर तीच परिस्थिती आज महाराष्ट्रावरती आहे. याची जाणीव आपल्याला आहे, याची जाणीव तुम्हा आम्हाला आहे. आणि त्यामुळे सातत्यानं म्हणजे मागच्या 5-6 दिवसापूर्वी मस्के सर मला एक फोन आला होता. नावही सांगतो, आपण काय कोणाच्या बापाला घाबरायचं काय कारण त्याच्यामध्ये? आबांसारखी माणसं, तुमच्यासारखी माणसं ताकदीने, माझा मॉनिटर तिकडे करा, ताकदीने उभे आहेत. बुलढाण्यामधून एक फोन आला होता की सर व्याख्यानाची तारीख घ्यायची आहे, मी या गटाचा आहे, तुम्हाला तिथं आमच्याकडे यावं लागेल. मी सांगितलं की जे महाराष्ट्राचे होऊ शकले नाहीत, जे काकाचे होऊ शकले नाहीत, ते शिवछत्रपतींचे काय होणार आहे? आम्ही तुमच्याकडे व्याख्यानाला येऊ शकत नाही कारण आम्ही महाराष्ट्र धर्माला मानणारी माणसं आहोत, आम्ही विचाराला मानणारी माणसं आहोत आणि तो विचार तुम्हाला आम्हाला जगवावा लागेल. कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की महाराष्ट्रानं फितुरांचा इतिहास कधी लिहिला नाही, महाराष्ट्रानं गद्दारांचा इतिहास कधी लिहिला नाही, महाराष्ट्रानं पळून जाणाऱ्यांचा इतिहास कधी लिहिला नाही, महाराष्ट्रानं लढणाऱ्यांचा इतिहास
दिलाय. महाराष्ट्र लढणाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि तुम्ही लढणारे आहात म्हणून पंढरपूरच काय संपूर्ण महाराष्ट्राची लोक तुमच्या पाठीशी आहेत. हा विचार एक महाराष्ट्राचा वक्ता म्हणून तुमच्या समोर येतो. सर, काय प्रॉब्लेम? असू दे असू दे असू दे असू दे. सगळ्यांना चार्जिंग करायची वेळ आलेली आहे, त्यामुळे तुमचेही सेल संपले तरी हरकत नाही. नेमकं काय आणून दिलं ते विचाराय करताच मी विचारलं, कारण परवा काय झालं. हो दे सांगतो तुम्हाला. लावून सांगितला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बापू, जेवणाचा ताट मोडा, पोराने कपडे घेऊ नका, बायकोने साडी घेऊ नका, पण पोराने शाळेत शिकाले घाला, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा सुरुतू, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही या शब्दात विज्ञान ते काही समजायला तयार नव्हतं म्हणून त्यांना विचारलं. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी एका गावात व्याख्यानाला होतो आणि व्याख्यानाला संपल्यानंतर 1-1.5 तास चांगलं बोलल्यानंतर जरा घसा दुखायला लागला आणि समोर मेडिकल होतं. मेडिकल तो एक कार्यकर्ता बाजूला बसला होता आणि त्या कार्यकर्त्याला म्हटलं, अरे बाबा 1-1.5 तासापासून बोलतोय आणि घसा दुखायला लागलाय, समोर मेडिकल दिसतंय, जरा एक स्ट्रेपसील घेऊन ये. स्ट्रेपसील कार्यकर्ता धावत गेला आणि एमसील घेऊन आला. त्यामुळे विचारून घ्यायला लागतंय की नेमकं काय आणलं होतं असं. आणि त्याच करता आज खऱ्या अर्थानं, कारण शिवछत्रपतींचा इतिहास जो सांगायचा आहे, शिवछत्रपतींचा इतिहास जो मांडायचा आहे, कारण महाराष्ट्राची माती ही निष्ठावंतांची आहे, महाराष्ट्राची माती ही स्वाभिमानानं लढणाऱ्यांची आहे, महाराष्ट्राची माती ही प्रामाणिक योद्ध्यांची आहे, महाराष्ट्राची माती मावळ्यांची आहे, महाराष्ट्राची माती संतांची आहे, महाराष्ट्राची माती शूरवीरांची आहे, महाराष्ट्राची माती फितुरांची आणि पळून जाणाऱ्यांची नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात शिवछत्रपतींपासून होते आणि म्हणून शिवजयंती शिवतीर्थावर गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं साजरी करायचं काम अभिजित आबा त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या माध्यमातून करतोय. खरतर हे केलं पाहिजे. कशा करता केलं पाहिजे? कारण ही माती तीर्थक्षेत्र आहे, पण या मातीमध्ये विचार पसरवायचं, विचार पेरायचं काम खऱ्या अर्थानं करतायत. हे काम इथल्या मला जाणीवपूर्वक एक गोष्ट नमूद करून सांगावीशी वाटते की मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही, पण का हे काम राजकीय पक्षाच्या लोकांनी किंवा कुठल्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे, एखाद्या आमदारानं केलं पाहिजे, खासदारानं केलं पाहिजे, मंत्र्यानं केलं पाहिजे. पण आबा, तुम्ही कुठल्याही पदावर नसताना सुद्धा अविरतपणे या ठिकाणी हे काम करतायत आणि हे खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा विचार पेरायचं काम आहे, याची जाणीव मला आहे. कारण आज महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे की सगळी पदं भोगल्यावर सुद्धा लोक म्हणतायत की आमच्यावर अन्याय झालाय, आमच्यावर अन्याय झालाय. असा अन्याय तुमच्यावर सुद्धा हो, ही विठ्ठलाच्या चरणी या ठिकाणी पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त करतो. कारण शिवाजी महाराजांचा विचार आपण पेरतो. कोण शिवाजी महाराज? काय केलं शिवाजी महाराजांनी? काय इतिहास सांगायचा? जगाच्या इतिहासामध्ये मागच्या 400 वर्षामध्ये अनेक राजे झाले. जगाच्या इतिहासामध्ये मागच्या 400 वर्षामध्ये अनेक सम्राट झाले, बादशाह झाले, सिकंदर झाले. पण जगाच्या इतिहासामध्ये मागच्या 400 वर्षामध्ये केवळ एकच राजा असा आहे की ज्या राजाचं नाव ऐकलं की आजही थमण्यांमधलं रक्त सळसळून व्हायला लागतं. जगाच्या इतिहासामध्ये मागच्या 400 वर्षामध्ये केवळ एकच राजा असा आहे की ज्या राजाचा जय जयकार केला की अंगामध्ये रक्त सळसळून व्हायला लागतं, अंगावर सरकन काटा उभा राहतो. जगाच्या इतिहासामध्ये मागच्या 400 वर्षामध्ये केवळ एकच राजा असा आहे की ज्या राजाची जयंती 400 वर्षानंतर सुद्धा इथल्या गावागावात साजरी केली जाते आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो राजा आमचा आहे, आमच्या मातीतला आहे. कोण हा राजा? काय केलं या राजानं? काय इतिहास सांगायचा? 350 वर्षापूर्वीचा काळ. इथं गावगाडा पद्धत असायची आणि गावामध्ये बादशाहनं सारा वसुली करता इथं माणसं नेमलेली असायची. देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, बोकाशी अशी माणसं नेमलेली असायची. ही माणसं गावची जहागीरदार. बादशाहचा आदेश यायचा, सारा मागवला जायचा आणि मग ही लोक इथल्या शेतकऱ्यांना लुटायची, कष्टकऱ्यांना छळायची, पिडायची, नारायची, पैसा गोळा करायची आणि तो पैसा बादशाहला पाठवायची. आणि हे सहन होत नव्हतं एका स्त्रीला, ज्या स्त्रीचं नाव होतं जिजाऊ. या जिजाऊ कोण? तर सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची कन्या. लखुजीराव जाधवांना मुलं 4, दत्ताजी, रघुजी, अचलोजी, बहादूरजी आणि या 4ही मुलांच्या पाठीवर एक मुलगी जन्माला आली आहे. त्या मुलीचं नाव ठेवलंय जिजाऊ. जिजाऊ जाधवांच्या घरामध्ये वाढती आहे.
लहानाची मोठी होती आहे आणि बघता बघता मुलगी उपवर झाली आणि लग्न जुळवलं. कुठलं? वेरूळच्या पराक्रमी बहादूर भोसले घराण्यामधल्या शहाजी महाराजांची लग्न झालं आणि आपल्या पोटात गर्भ घेऊन जिजाऊ शिवनेरीवर आल्यात आणि बघता बघता या मातीचा तो दिवस उगवलाय. तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवर जिजाऊंनी एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं असतं शिवाजी आणि हा शिवाजी नावाचा भोर शिवनेरीवर वाढायला लागला. मासाहेब 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 आबासाहेब आबासाहेब म्हणत हा शिवबा शिवनेरीवर लहानाचा मोठा होतोय. इथल्या शेतकऱ्यांच्या पुरांमध्ये शिवाजी महाराज खेळायला जायचे. मातीचे किल्ले बनवले जायचे. ते किल्ले सर केले जायचे आणि कधी कधी सुरू व्हायचा साम्राज्याचा लपंडाव. एक दगडाचं सिंहासन बनवलं जायचं. त्या सिंहासनावर हा बाल शिवबा राजा म्हणून बसायचा आणि मग एखादं शेतकऱ्याचं पोरग सरदार व्हायचं, कोणीतरी शेतकरी व्हायचं, कोणतरी सावकार व्हायचं आणि तो शेतकरी त्या शिवबा राजा समोर यायचा आणि सांगायचा, राज या सावकारानं माझी जमीन लुबाडली, राज या सावकारानं मला त्रास दिल्याची. आणि शिवबा राजा न्याय करायचा आणि बघत राहायची जिजाऊ, अरे माझ्या पोरा तुला व्हायचंय ते हेच, तुला उभं करायचंय ना इथल्या शेतकऱ्यांचं राज्य, तुला उभं करायचंय ना इथल्या 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या बहुजनांचं राज्य, तुला उभं करायचंय ना इथल्या कष्टकऱ्यांचं राज्य. आणि हे राज्य तुला उभं करून दाखवायचंय हा विचार जिजाऊ पेरतायत. आणि बघता बघता एक एक माणूस सोबत जोडून द्यायला सुरुवात झाली आहे. कशी जोडली असतील माणसं शिवाजी महाराजांनी? कशी जोडली असतील? एक एक माणूस सोबत जोडणं, एक एक माणूस उभा करणं, हे कसं जोडलं असेल? साधी गोष्ट आहे. सायंकाळची वेळ आहे. शिवाजी महाराज लाल महालात उभे आहेत आणि लाल महालाच्या समोरून लग्नाची एक वरात चालती आहे आणि त्या वरातीमध्ये लेझिम खेळला जातोय, दांडपट्टे खेळले जात आहे, ढोल वाजवले जात आहे, नगारे वाजवले जात आहे आणि सगळे वराडी वाजत गाजत त्या वराती सोबत चालतायत आणि ती वरात लाल महालाच्या समोर येऊन थांबली आहे. आणि लाल महालाच्या समोर आल्यावर त्या वरातीच्या मध्यभागी एक रिंगण आखलं गेलं आणि रिंगणामध्ये एक शेतकऱ्याचं पोरग हातामध्ये दांडपट्टा घेऊन उभं राहिलं आणि या पोरानं हातामधला दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली आहे. हे पोरग दांडपट्टा फिरवतोय आणि शिवाजी महाराज बघताय या पोराकडे, अरे काय जादू या पोराच्या हातामध्ये, काय दांडपट्टा फिरवतोय ते पोरग, घरा 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 दांडपट्टा फिरवतोय. आणि तोपर्यंत एका वराडी माणसाने या पोराच्या समोर जाऊन 9 हातावरती एक नारळ ठेवलाय. आता नारळ या पोरानं बघितला पण इकडे शिवाजी महाराज विचार करतायत, नारळ ठेवलाय 9 हात लांब, पोरग बसलाय 9 हातावर, 9 हात लांब नारळासोबत हे पोरग नेमकं करणार काय? आणि तोपर्यंत या पोरानं बसल्या जागेवरून दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली आहे. गरा 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 पोरग दांडपट्टा फिरवतोय आणि काही क्षणात या पोरानं बसल्या जागेवरून 9 हातावरचा नारळ उडवला. शिवाजी महाराज बघत राहिले. 9 हातावरचा नारळ बसल्या जागेवरून मारला. पाहिजे पोरगा आपल्याकडं. सांगितलंय सेवकाला, अरे जा आण बोलवून या पोराला. आणलं, उभं केलं आणि महाराजांनी विचारलं, कोण रे तू? नाव काय तुझं? आणि सांगतोय तो, राज म्या जीवा महाले. अरे जीवा, तुझ्या हातामध्ये जादू आहे, तू पाहिजे स्वराज्याला, येतोस का स्वराज्यामध्ये? आणि जीवा म्हणतो, राज येतो की जी, पण राजा एक सांगू का? म्हटले काय? राज मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त दांडपट्टाच फिरवता येतो. आणि कडाडले शिवाजी महाराज, जीवा अरे माणसाला थोडंच यावं पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं ना, ये स्वराज्यात, ये स्वराज्यात. असा एक एक माणूस शिवाजी महाराजांनी सोबत घेतला आणि राज्य उभं करायला सुरुवात केली आहे. राज्य कुणाचं आहे? कुण्या जातीचं? अजिबात नाही. कुण्या धर्माचं? अजिबात नाही. राज्य सगळ्यांचं. कसं? कोंडाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाई जवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातीची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन शिवछत्रपतींनी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. हे राज्य शेतकऱ्यांचं आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं आहे. इथं समोर बसलेली अनेक ज्येष्ठ माणसं मला दिसत आहेत. मी तुमच्या मुलाच्या वयाचं आहे, अनेक माझी भावंड असतील, मी तुमच्या भावाच्या वयाचं आहे. मला एक सांगा, आमच्याकडे आम्ही सांगतो या राजानं शेतकऱ्यांकरता राज्य उभं केलं. हा राजा शेतकऱ्यांचा आहे. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरता सगळं केलं. मी तुम्हाला उलट सांगतो की शेतकऱ्यांनी शिवाजी महाराजांकरता काय केलं? शेतकऱ्यांनी काय केलं शिवाजी महाराजांकरता? मी नाशिक जिल्ह्यातला आहे. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव तुम्ही कधी गेला असाल, सप्तशृंगी गड नावाचा गड आहे. त्याच्या बाजूला साल्लेर आहे, साल्लेरच्या पलीकडच्या बाजूला एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे कढेरगड.
या कनेरगडावर रामजी पांगेरा नावाचा शेतकऱ्याचं एक पोरग 28 वर्ष वयाचं पोरग किल्लेदार आहे आणि या किल्ल्यावर नजर फिरली आहे ती दिलेर खान पठाणाची आणि दिलेर खान या किल्ल्यावर चाल करून गेला आणि दिलेर खानानं 5000 मोगल सोबत घेतले आणि या 5000 मोगलांना आदेश दिले जाओ कनेरगड काबीज करो आणि 5000 मोगल त्या कनेरगडावर चाल करून गेलाय तलवारीवर तलवार पडतीये ढालीवर ढाल कोसळतीये आमच्या रामजीकडं फक्त 300 मावळे आहेत 300 आणि 300 मावळ्यांना सोबत घेऊन हा रामजी पांगेरा 5000 मोगलांवर चाल करून गेलाय अरे पण 300 कुठं आणि 5000 कुठं तलवारीवर तलवार पडतीये ढालीवर ढाल कोसळतीये पराक्रमाची शर्थ चालू आहे आमच्या रामजीनं एवढा पराक्रम गाजवला की रामजीच्या 300 मावळ्यांनी दिलेर खानाचा 1500 पठाण कापून काढला आणि दिलेर खान बघतो या मावळ्यांकडं रामजीच्या शौर्याकडं पण बघता बघता बळ कमी पडलं रामजीच्या शौर्यानं रामजीच्या 300 मावळ्यांच्या रक्तानं तो कनेरगड तुटला गेला दिलेर खानानं किल्ला जिंकला पण जिंकलेला किल्ला चढून जात असताना दिलेर खान एक वाक्य बोलून गेला दिलेर कराडला या खुदा या शिवाजी राजाची जर मानसं अशी आहेत तर तो शिवाजी राजा कसा असेल विचार करतायत लोक या शिवाजी राजाची जर मानसं अशी आहेत तर तो शिवाजी राजा कसा असेल आणि बघता बघता बातमी पोहोचली शिवाजी महाराजांपर्यंत काय अरे शेतकऱ्याचं 28 वर्ष वयाचं तरणभांड पोरग मारलं गेलं आणि शिवाजी महाराज विचार करतायत या रामजीच्या घरी गेलं पाहिजे त्याच्या आईला भेटलं पाहिजे त्याच्या बापाचं सांत्वन केलं पाहिजे शेतकऱ्याचं पोरग आहे गेलं पाहिजे त्यांच्या घरी कारण शेतकऱ्याचा विचार करणारा राजा आहे आणि शिवाजी महाराजांनी रामजीच्या गावात वर्दी पाठवली आहे काय की आम्ही रामजीच्या गावात येतोय गावात वर्दी गेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी शिवाजी महाराज त्या रामजी पांगेराच्या गावात जायला निघाले पन्हाळ्याच्या पायथ्याशी रामजीचं गाव आहे गावात वर्दी पोहोचली आणि तसं सायंकाळच्या वेळेला पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज गावाच्या वेशीवर आलेत आणि गावचा पाटील शिवाजी महाराजांना घ्यायला आलाय त्या रामजी पांगेराचा म्हातारा बाप काठी टेकत आलाय त्याचा भाऊ रामजीचा भाऊ विठोजी शिवाजी महाराजांना घ्यायला आलाय आणि शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले त्या शेतकरी बापाचा हातात घेतला आणि शिवाजी महाराज त्या बापाचा हातात घेऊन आतमध्ये आले गावाच्या वेशीमधून गावात आले आणि शिवाजी महाराज त्या बापाला विचारतात आपलं घर कुठं आहे रामजीचं तुमचं घर कुठं आहे आणि बापानं समोर हात दाखवला समोर त्या रामजीची झोपडी आहे आणि शिवाजी महाराज त्या झोपडी जवळ आलेत आणि समोर बघितलं रामजीच्या झोपडीच्या बाहेर रामजी पांगेराची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे आरती बघितली आणि शिवाजी महाराज सांगतायत आई अगं माझी आरती कुठं करते आई अगं 8 दिवस झाले आई अगं तुझा पोर शहीद झाला तुझा रामजी मारला गेला आई माझी आरती करू नको मी तुला भेटायला आलोय तुझं सांत्वन करायला आलोय आणि रामजी पांगेराची आई सांगते राज पोरग मारलं गेलं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला राजे आरती करून घ्या अरे रामजी पांगेराची म्हातारी आई शिवाजी महाराजांची आरती ओवाळती आहे आरती ओवाळली गेली शिवाजी महाराज आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्यानंतर शिवाजी महाराज खाली जमिनीवर घोंगडी अंतरली होती औरंगजेबाचा दरबार उभं राहायला योग्य जागा मिळाली नाही म्हणून लाथारणारे शिवाजी महाराज इथं शेतकऱ्याच्या घरामध्ये खाली जमिनीवर घोंगडीवर बसलेत आणि शिवाजी महाराज त्या रामजीच्या बापाला सांगतायत बाबा तुमचा पोरगा मारला गेला 28 वर्ष वयाचा तरणभांड पोरगा मारला गेला बाबा तो पोर पुन्हा परत येऊ शकत नाही पण बाबा तुम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे मी तेवढ्या करता इथपर्यंत आलोय आणि शिवाजी महाराजांनी इशारा केला आणि सेनापती प्रतापराव गुजर पैशांचं ताट घेऊन समोर आले पैसे बघितले आणि रामजीचा बाप तसा सरकन बाजूला झाला म्हटलं नगर राजा नगर मी शेतकरी आहे मला पैशाची गरज नाही राजा मला पैसा नको मला नकोय पैसा आणि शिवाजी महाराज सांगतायत बाबा अहो थोडी मदत आहे म्हातारपणामध्ये कामाला येईल बाबा ठेवून घ्या रामजीचा बाप म्हणतो राजा नाही मी शेतकरी आहे पिकवून खाईल मला पैशाची गरज नाही राजा मला मदत नको आणि शिवाजी महाराज आग्रह करतायत बाबा घ्या ना थोडी मदत आहे घ्या थोडी ठेवून पण रामजीचा बाप म्हणतो अजिबात नाही पण राजे जर मदत करायला आलायत ना मग माझं एक काम करा आणि शिवाजी महाराजांनी विचारलं बोला बाबा काय करू तुमच्या करता पाहिजे ते करतो काय करू तेवढं तर सांगा आणि तसा रामजीचा बाप सांगतोय राज मदत करायला आलायत ना माझं एक काम करा माझा मोठा पोरगा रामजी याला तुम्ही तुमच्या सैन्यात घेतलं आणि माझ्या पोरानं शौर्य गाजवून बलिदान केलं तसं हा माझा धाकटा पोरगा आहे विठोजी याला सुद्धा तुमच्या सैन्यात घ्या यानं बलिदान केलं तरी चालेल पण राजे स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे स्वराज्य ही भावना शेतकऱ्यांनी कोरली
ही भावना इथल्या कष्टकऱ्यांनी कोरली, ही भावना या मातीतल्या लोकांनी कोरली. मला एक सांगा बा, आपण या मातीमध्ये शेतकऱ्यांचा विचार करणारी लोक आहोत. आमच्या कित्येक पिढ्या बापदाद्यांच्या राबल्या आणि त्यावेळी या मातीमध्ये स्वराज्य उभं राहिलं. आज प्रश्न असा आहे की आज खऱ्या अर्थानं प्रश्न असा आहे की आज आमच्या वाट्याला काय आलंय, आज शेतकऱ्यांच्या वाट्याला तुम्ही काय दिलंय, काय येत आहे शेतकऱ्याच्या वाट्याला, काय आलंय कष्टकऱ्यांच्या वाट्याला. धर्मा पाटील नावाचा शेतकरी धुळे जिल्ह्यामधला, या धुळे जिल्ह्यामधला शेतकरी मंत्रालयात न्याय मागायला गेला याबा, आणि मंत्रालयात न्याय मागायला गेल्यानंतर पंत मंत्रालयात बसलेले आहेत. पंतांनी या शेतकऱ्याला न्याय दिला नाही. त्या धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून वरून उडी मारून आत्महत्या केली. तरी यांनी काय करावं, यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. यांनी न्याय दिला नाही, यांनी मंत्रालयाला जाळ्या बसवल्या. मंत्रालयाला का, तर शेतकऱ्यांनी उड्या मारू नये म्हणून. अरे तुम्ही कोणतं राज्य उभं करतायत, तुम्ही कोणाचं राज्य उभं करतायत, कोणा करता. म्हणजे परिस्थिती देशामधली आज अशी आहे की शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य दिल्लीला आलं पाहिजे, शेतकऱ्यांनी पिकवलेली फळं दिल्लीला आली पाहिजे, शेतकऱ्यांच्या जनावरांपासून आलेलं दूध हे दिल्लीला आलं पाहिजे. फक्त शेतकरी दिल्लीला यायला नको म्हणून खेळ गाजले पाहिजेत. हे जर तुम्ही उभं करत असाल तर तुम्ही कुठल्या शेतकऱ्यांचं राज्य उभं करतायत, तुम्ही कोणत्या कष्टकऱ्यांचं राज्य उभं करतायत, याचाही विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल ना. आणि आज तुम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतोय सगळं काय पेरलं जातंय, काय विचार पेरतोय महाराष्ट्रामध्ये. अरे हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र निष्ठा बदलवणाऱ्या गद्दारांचा नाही, हा महाराष्ट्र प्रामाणिक लोकांचा आहे, हा महाराष्ट्र विचारावर जगणाऱ्या लोकांचा आहे. आता नितीन भाऊने आमची व्यवस्था पलीकडे गेस्ट हाऊसला केली होती. तुकाराम सर गेस्ट हाऊसला जात असताना रयत शिक्षण संस्थेचं मला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मी बघितलं. कर्मवीर भाऊराव पाटील कोण आहेत, कोण कर्मवीर भाऊराव पाटील. कुठं काय सातारा सांगली जिल्हा, कुठं तुमचा पंढरपूर सोलापूर जिल्हा, काय इथं शाळा उभी करायची वेळ आली असेल, काय वाटलं असेल कर्मवीर भाऊराव पाटलांना. अडचण तेव्हा आजही तेव्हाही होती ना कर्मवीर भाऊराव पाटलांना. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक शाळा उभी केली आणि त्या शाळेला नाव दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. आणि अडचण निर्माण झाली, आर्थिक परिस्थिती बिकट होती. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानंतर पगार करायला लोकांचे पैसे नाहीये, लोकांना मुलांना खाऊ घालायला पैसे नाहीये, अडचणी निर्माण झाल्या. वर्गणी देणगी जमा करायला सुरुवात केली, पैसा जमा होत नव्हता. आणि त्यावेळी एक गुजराती व्यापारी कर्मवीर भाऊराव पाटलांजवळ आला आणि या व्यापाऱ्यानं सांगितलं, अण्णा तुमच्या संस्थेला अडचण आहे, अण्णा तुमच्या संस्थेला पैशाची गरज आहे, अण्णा मी एक काम करतो, तुमच्या संस्थेला 2 लाख रुपयाची वर्गणी देतो. अण्णा फक्त एक काम करा, तुमच्या महाविद्यालयाला तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ना तेवढं नाव काढा आणि त्या जागेवर माझ्या बापाचं नाव द्या. आणि त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील कराडले, अरे प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. ते कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन समाजाचे होते. हे निम्म्या महाराष्ट्राला आजतागायत माहित नाही. विचार पेरायचं काम केलंय, विचार मांडायचं काम महाराष्ट्राने केलंय. आज त्या महाराष्ट्रामध्ये काय पेरलं जातंय याचं चिंतन आईनं बापानं करायला हवं. कारण परिस्थिती अशी आहे, तुम्ही मगाशी तुम्हाला म्हटलो की आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. गहू पेरला तर ज्वारी उगून येत नाही आणि ज्वारी पेरली तर मका उगून येत नाही. कांदा पेरला तर ऊस येणार नाही, ऊस पेरला तर कापूस येणार नाही. जे पेरलं जाणार तेच उगवून येणार आहे. कारण ते आम्ही बघतोय की आज मातीत काय पेरलं जातंय याचं चिंतन आज करायची खऱ्या अर्थानं वेळ इथल्या नागरिकांवर, इथल्या मातीच्या माणसांवर आज येऊन ठेपली आहे. तर हा विचार आपल्याला करावा लागेल. आम्हाला हे घराचं काय, मतदारसंघाचं काय, राज्याचं काय, देशाचं काय, सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक अधिकारी होते, म्हणजे घरापासूनच सुरुवात करू आपण. एक अधिकारी होते, घरात असले का बायकोला म्हणायचे, काय ग नालायक, हे काम नीट करता येत नाही का, काय ग नालायक, स्वयंपाक नीट करता येत नाही का, काय ग नालायक, आज जेवायला काय बनवलं. ऑफिस मध्ये गेले का शिपायाला म्हणावं, या नालायका चहान, अरे नालायका ही फाईल तिकडे उचलून ठेव, अरे नालायका ते याला बोलवणार. म्हणजे घरात असले का नालायक, बाहेर असला का नालायक, मित्रांमध्ये असला का नालायक, कायम नालायकच म्हणायचा. पोरानं तेवढं शिकून घेतलं. 4-5 वर्ष वयाचं पोरग आता बाप नालायक म्हणतोय म्हटल्यावर पोराला वाटलं चांगला शब्द असेल, पोरानं तेवढंच म्हणायला सुरुवात केली. रविवारचा दिवस होता, बाप गरीब घरामध्ये काहीतरी काम करत बसला होता आणि पोरग गाडी खेळत होतं. आणि पोराचा खेळ चालू होता. पोरग म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग, ज्या नालायकांना गाडीत बसायचंय त्यांनी पटकन गाडीत बसून घ्या. ट्रिंग ट्रिंग, ज्या नालायकांना गाडीमधून खाली उतरायचंय त्यांनी पटकन खाली उतरून जा. बापानं एकदा ऐकलं, म्हटलं हे काहीतरी चुकीचं बोलतंय. बापानं पोराला आवाज दिला, बाळा नालायक म्हणू नये, तो शब्द वाईट आहे, आपण असं बोलू नये. पोरग म्हटलं ठीक आहे बाबा. पोरग 5 मिनिटात पुन्हा खेळायला लागलं, पुन्हा म्हणायला लागलं, ट्रिंग ट्रिंग, ज्या नालायकांना गाडीत बसायचं
बसवायचंय त्यांनी पटकन बसून घ्या, त्या नालायकांना गाडीतून खाली उतरायचंय त्यांनी पटकन खाली उतरून जा. आता बापानं विचार केला, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं, हे काय ऐकायला तयार नाही. बाप उठला, बापानं त्या पोरला पकडलं, धरलं, बदड 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 बदडलं, इतकं मारलं, पोरग अर्धा तास रडत बसलं. अर्ध्या तासानंतर पोरग पुन्हा खेळायला लागलं आणि पोरग पुन्हा खेळता खेळत म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग. आत्ताच्या एका नालायकामुळे गाडी 30 मिनिटं थांबली तरी ज्या नालायकांना गाडीत बसायचं त्यांनी पटकन बसून घ्या. ही परिस्थिती आहे. आपण जे पेरणार आहे ते उगवून येणार आहे. महाराष्ट्रामध्ये काय पेरलं जात आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल काय पेरलं जात आहे. अहो या मातीमध्ये तुम्ही ज्या पंढरपूरमध्ये आहात ना, मी तुम्हाला महाराष्ट्राचा खूप लांबचा इतिहास सांगत नाही, याच पंढरपूरचा इतिहास सांगतो. 16 जून 1659 औरंगजेब अफजल खान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चाल करून आला आणि 16 जूनला अफजल खानानं महाराष्ट्रामधल्या सगळ्या वतनदारांना फरमानं पाठवायला सुरुवात केली आहे. पण नांदेडचा वतनदार असेल, बारामतीचा छोटा वतनदार असेल, अलीकडचा पलीकडचा, सगळ्या वतनदारांना त्या काळामध्ये सगळी फरमानं पाठवली गेली. सगळ्या वतनदारांनी माना झुकवल्या. खंडोजी खोपड्याच्या अवलादी या त्या काळामध्ये अफजल खानाला सामील झाल्या, अफजल खानाला जाऊन मिळाल्या. पण परिस्थिती अशी आहे की या मातीमध्ये विठ्ठलाला वाचवायचं काम त्या काळात अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला आणि पंढरपूरच्या विठ्ठलावर जेव्हा हातोडा टाकायची वेळ आली त्यावेळी त्या विठ्ठलाला वाचवायचं काम विठ्ठल परिवाराच्या एका सदस्याच्या परिवारानं केलं होतं. आणि त्या परिवाराचं नाव आणि त्या परिवाराचे सदस्य अभिजित आबा आहेत. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की आबा कित्येक लोक अफजल खानाला त्या काळामध्ये सामील झाली. कित्येक लोक मुजरा करायला लागली, कुर्णीसात करायला लागली, नतमस्तक व्हायला लागली, झुकायला लागली, वतनदारी करता लोक काहीही करायला लागली. पण एक वेळ अशी आली होती की त्या काळामध्ये कान्होजी जेदेंना अफजल खानाचं फरमान गेलंय. कान्होजी जेदेंना आणि कान्होजी जेदेंना अफजल खानाला सांगितलं, कान्होजी वतन शाबूत ठेवायचं असेल तर तात्काळ आम्हाला सामील व्हा. कान्होजींनी काय करावं, 5ही पोरं सोबत घेतली, शिवाजी महाराजांसमोर आले, हातामध्ये पाणी घेतलं आणि शिवाजी छत्रपतींना सांगितलं, राज खानाचं फरमान आलंय आणि काय करावं. आणि शिवाजी महाराज सांगतायत, कान्होजी बाबा खानाचं फरमान आलंय, तुमचं वतन तुम्ही वाचवलं पाहिजे. कान्होजी बाबा म्हटले, नाही राज, वतन आयुष्यभर चालत राहील, येत राहील, जात राहील, पण महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे आणि आमचा विचार महाराष्ट्र धर्माचा आहे. हे वतन सोडलं तुमच्या पायावर, 5ही पोरं पायावर सोडली, आम्ही स्वराज्याकरता लढायला तयार आहे. आज तीच वेळ आहे, या मातीकरता लढावं लागेल, स्वराज्याकरता लढावं लागेल. कित्येक लोक लढली, कित्येक लोक आजही लढतायत. हा इतिहास शिवछत्रपतींचा आहे. काय कोरलं असेल राजानं, माणसं मरायला तयार आहेत. जगाच्या इतिहासामध्ये कित्येक राजे होऊन गेले पण कुणाकरता कोणी मरायला तयार नाही. शिवछत्रपतींचा काळ एक काळ असा आहे की जिथं माणसं शिवरायांकरता मरायला तयार आहेत. स्पर्धा मरणाची आहे. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राजांनी ठरवलं दक्षिण दिग्विजय करायचा. आणि दक्षिण दिग्विजय करण्याकरता शिवाजी महाराज त्या दक्षिणेकडे निघाले आणि दक्षिणेकडे जात असताना वाटेमध्ये गोवळकोंडा लागलं, कुतुबशाहीचं राज्य. आणि कुतुबशाहीचं राज्य लागल्यानंतर शिवाजी महाराजांचा मित्र आहे कुतुबशाह. त्या शिवाजी महाराजांना वाटलं की आता आलोय आपण तर त्याची भेट घ्यावी. आणि तोपर्यंत पलीकडचा एक मावळा धावत आला, त्याने सांगितलं, महाराज कुतुबशाह दस्तर खुद्द तुम्हाला घ्याय करता त्याच्या राज्याच्या सीमेवर आलाय. आणि शिवाजी महाराज पालखीमधून खाली उतरले. कुतुबशाहनं शिवाजी महाराजांचं स्वागत केलं आणि कुतुबशाह शिवाजी महाराजांना आपल्या महालात घेऊन गेलाय. पहिल्या दिवशी मुक्काम झाला, दुसऱ्या दिवशी मुक्काम झाला आणि तिसऱ्या दिवशी कुतुबशाहनं शिवाजी महाराजांना आपलं साम्राज्य दाखवायला सुरुवात केली आहे. आणि त्यानं दाखवायला सुरुवात केली आहे. दाखवलं त्याला शिवाजी महाराजांना आपली अश्वशाळा, त्या ठिकाणी वेगवेगळ्या नवनवीन जातीच्या अश्वांची पैदास त्या ठिकाणी केली जात होती. दुसऱ्या दालनामध्ये आणलं, तिथं दाखवली शिवाजी महाराजांना आपली रत्नशाळा, निरनिराळ्या प्रकारची रत्न त्या ठिकाणी होती. ती सगळी रत्न कुतुबशाहनं शिवाजी महाराजांना दाखवायला सुरुवात केली. महाराज ते ऐश्वर्य बघत राहिले आणि तिसऱ्या दालनामध्ये आणलं. आणि तिसऱ्या दालनामध्ये आणल्यावर कुतुबशाहनं शिवाजी महाराजांना दाखवली आपली हत्ती शाळा. मोठमोठे हत्ती, गजराज हत्ती त्या हत्ती शाळेमध्ये आहेत. आणि त्या हत्तींकडे शिवाजी महाराज बघत राहिले आणि त्या हत्तींकडे शिवाजी महाराजांना बघताना पाहिलं. आणि कुतुबशाह कराडला, महाराज तुमच्याकडे आहेत का असले हत्ती? आणि शिवाजी महाराजांना कळत नव्हतं काय सांगावं याला, की आमच्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये असले हत्ती चालत नाहीत म्हणून आमच्याकडे गनिमी कावा चालतो, आमच्याकडे असले हत्ती चालत नाहीत, त्याला सांगायचं कसं? आणि कुतुबशाहनं पुन्हा विचारलं की महाराज
तुमच्याकडे आहेत का असले हत्ती? आणि शिवाजी महाराज सांगतायत कुतुबशाह, आमच्याकडे असले हत्ती नाहीत, पण आमच्याकडे हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. आणि शिवाजी महाराज सांगतायत, अरे महाराज शिवाजी राजे ये तो शायरी हो गई. आणि त्यावेळी शिवाजी महाराज सांगतात, अजिबात नाही, आमच्याकडे हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत. आणि शिवाजी महाराजांनी विचारलं तर शिवाजी महाराजांना कुतुबशाह विचारतोय, मग महाराज त्यातला एखादा हत्तीच्या ताकदीचा माणूस तुम्ही आणलाय का सोबत? शिवाजी महाराजांनी बाजूला येसाची कंक उभा होता. त्या येसाची परिवाराच्या एका सदस्याच्या परिवाराने केलं होतं आणि त्या परिवाराचं नाव आणि त्या परिवाराचे सदस्य अभिजित आला आहे. एका परिवाराने तुम्हाला सांगतो की आम्हा कित्येक लोक आपलं खानवास आहे त्या कामामध्ये सामील झाले. कित्येक लोक हत्तींची लढाईला येसाजी तयार आहे. आणि बघता बघता रणांगण बनवलं गेलं आणि रणांगणामध्ये कुतुबशाहनं मदोन्मत्त केलेला हत्ती सोडलाय. आणि त्या हत्ती समोर 5-5.5 फूट उंचीचा आमचा येसाजी कंक उभा आहे. आणि येसाजीच्या हातामध्ये लखलखती शमशेर आहे. आणि हत्तीला माहुतानं भाला टोचला. हत्ती वेगानं येसाजी कंकाकडे धावलाय आणि हत्ती आता येसाजीला मारणार. आणि त्याच वेळी येसाजीनं हत्तीच्या दोघही पायांमधून उडी मारली आहे. इकडे शिवाजी महाराजांनी डोळे मिटले, अरे काय होईल येसाजीचं? आणि तोपर्यंत हत्ती पुन्हा माघारी फिरला. येसाजी कंकाला आपल्या सोंडेत पकडला आणि शिवाजी महाराज विचार करतायत, अरे संपला 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 माझा येसाजी संपला. पण त्याच वेळी येसाजी कंकानं हत्तीच्या सोंडेमधून अलगद उडी मारली होती. आणि अलगद उडी मारून आपल्या हातामधल्या तलवारीनं येसाजी कंकानं हत्तीची सोंड छाटली होती. सोंड छाटल्या अवस्थेमध्ये हत्ती रणांगण सोडून परिवाराच्या एका सदस्याच्या परिवाराने केलं होतं आणि त्या परिवाराचं नाव आणि त्या परिवाराचे सदस्य अभिजित आला आहे. एका परिवाराने तुम्हाला सांगतो की आम्हा कित्येक लोक आपलं खानवास आहे त्या कामामध्ये सामील झाले. कित्येक लोक शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडे तो कुतुबशाह बघत राहिला. आणि कुतुबशाह कडला बहुत खूप हाती मार झाला आणि कुतुबशाह समोर आलाय. त्या येसाजी कंकाला मिठीत घेतलं. आपल्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला, येसाजी कंकाच्या गळ्यात घातला. आणि येसाजी कंकाला कुतुबशाह सांगतोय, काय पाहिजे ते बोल, तुला काय पाहिजे, जहागीर देऊ, वतन देऊ, काय पाहिजे ते बोल. येसाजी कंकाने काय केलं माहितीये? कुतुबशाहनं गळ्यात घातलेला नवरत्नाचा हार काढला, त्या कुतुबशाहच्या हातात दिला आणि सांगितलं, मला काहीच नको. कुतुबशाह म्हणतोय, काय पाहिजे ते बोल. अरे काय तू हत्ती मारलाय, तुला वतन पाहिजे का, वतन घे, हार पाहिजे हार घे, जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. आणि त्यावेळी कुतुबशाह सांगतोय, आम्हाला तुमचं वतन नको, आम्हाला तुमची जहागिरी नको, आम्हाला तुमचा हार नको, आम्हाला तुमचं पद नको. का? कारण आमचा सन्मान करायला आमचे महाराज समर्थ आहेत. हा विचार मावळ्यांनी दिला, ही निष्ठा आहे. हा निष्ठा, हा विचार महाराष्ट्राचा आहे. हा विचार महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला न्यावा लागेल आणि तो न्यायचं काम आपल्याला करावं लागेल. तर निष्ठा या मातीमध्ये शिवछत्रपतींनी शिकवली. निष्ठा ही तुम्हाला आम्हाला प्रभू श्री रामचंद्राने शिकवली. आता परिस्थिती अशी आहे, राम आम्हाला तुम्ही सांगायचं का? अहो शेतकऱ्याची लेकर आहेत आम्ही, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मस्के सर शेताच्या बांधावर जाऊन बघा, आजही जा. हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, शीख असू द्या, बौद्ध असू द्या, आपल्या शेतकरी माणूस बांधावर कोणी अनोळखी येऊ द्या, भेटल्यावर काय म्हणतो? राम राम. अहो राम जिवंत ठेवायचं काम आम्ही केलंय, म्हणजे राम जिवंत आम्ही ठेवला आणि नथुरामाच्या अवलादी आम्हाला सांगणार का राम? बरं तुमचा राम एकटाच आहे. तुम्ही बघा ना, कुठेही जाऊन बघा, राम यांचा राम एकटाच येतोय. बॅनरवर पण एकटा, तिथं सगळीकडे एकटा. राम एकटा येत नाही, राम एकटा येत नाही. राम कुटुंब वाचलाय. राम येताना पत्नी सीतेला सोबत घेऊन येतो. राम येताना भाऊ लक्ष्मणाला सोबत घेऊन येतो. राम येताना मित्र हनुमानाला सोबत घेऊन येतो. राम एकटा नाहीये, राम कुटुंब वाचलाय. आम्हाला नथुरामांनी राम सांगायची आवश्यकता नाही. आमचा विचार या मातीतला आम्हाला माहिती आहे. आम्ही तो जतन करावा लागेल, आम्हाला पुढे न्यावा लागेल. कारण जाती जातीमध्ये वाद लावून महाराष्ट्राची वाट लावायचं काम जर तुम्ही करत असाल तर आम्ही छातीचा पोट करून उभे राहून आम्ही सांगू, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आणि तो महाराष्ट्र असाच चिरंतन राहिला पाहिजे, याकरता आपल्याला जागरूक राहावं लागेल. कारण आज महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे. जाती जातीमध्ये वाद लावायचे, राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या. अहो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती कोणी चालू केली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती ही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालू केली आहे.
रायगडावर जाऊन महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. ती समाधी शोधायचा प्रयत्न केला, बांधायचा प्रयत्न केला आणि शिवचरित्रावरचं जगातलं छापील स्वरूपामधलं पहिलं पुस्तक हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलं. तर महात्मा फुले म्हटले होते का मी माळी आहे, शिवाजी महाराज तुम्ही मराठा आहेत, मी तुमची जयंती का करावी? तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले त्या एकट्या पडल्या. त्यावेळी वडोदऱ्यामधून महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांना एक पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये सयाजीराव गायकवाड लिहितात की सावित्रीताई, आज ज्योतिबा आपल्यामधून निघून गेलेत, पण ज्योतिबांचा विचार जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे आणि मी तुमचा भाऊ आहे, मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड आणि सावित्रीबाई फुले यांना त्या काळामध्ये 100 रुपये प्रति महिना म्हणजे आजच्या काळामध्ये 1,00,000 रुपये प्रति महिना एवढी पेन्शन चालू केली. मग सयाजीराव म्हटले होते का मी मराठा आहे, सावित्रीबाई तुम्ही माळी आहात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे काय की बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव असे नेते आहेत की ज्यांच्या जगात सर्वात जास्त पुतळे आहेत. जगात सर्वात जास्त पुतळे आहेत आणि जगात सर्वात जास्त पुतळे असणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पण प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोणी बसवला? जगातला पहिला पुतळा. आणि त्याचं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा हा कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल या मराठा समाजामधल्या पुढाऱ्यानं बसवला आणि सांगितलं की ही आमच्या मातीची परंपरा आहे. आम्हाला परंपरा सांगायची गरज आहे, कारण ती आपल्याला जगावी लागेल, आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्याला शिकवावी लागेल आणि त्याकरता आपल्याला आपल्या माणसांवर विश्वास ठेवावा लागेल, आपल्याला आपल्या माणसांना विचार द्यावा लागेल. कारण आजकाल परिस्थिती अशी आहे, आम्ही पटकन आमच्या माणसांवर विश्वास ठेवत नाही. मी कायम एक उदाहरण सांगत असतो. काय झालं, एक महिला आहे, तिला एक मुलगी आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, मुलगी उपवास झाली आहे, मुलीचं लग्न करायचं आहे आणि लग्न करायचं खिशामध्ये पैसे नाही आहेत. आता खिशात पैसा नाहीये म्हटल्यानंतर समाजातलं भाऊबंदकीमधलं कोणी मदत करायला तयार नाही. नातेवाईकांकडे गेले, सगळ्यांना हात वर केले, सगळ्यांनी सांगितलं पैसा नाहीये, काय करावं बिचारीला कळत नाहीये, नाराज झालीये, निराश झालीये आणि तिने विचार केला की माझी पंढरपूरच्या विठ्ठलावर श्रद्धा आहे, विठ्ठलाशिवाय जगात मला कुणी नाही, माझी विठ्ठलावर श्रद्धा आहे, विठ्ठल मला मदत करणार. आणि तिने एक पत्र आणलं, पत्रावर लिहिलं, विठ्ठला मी आषाढी कार्तिकीची तुझी वारी करते, विठ्ठला तुझ्याशिवाय मला जगात कुणीच नाही, विठ्ठला तू माझा करता धरता तूच आहे, माझ्या पोरीचं लग्न करायचंय, विठ्ठला मला 50,000 रुपयाची मदत पाहिजे, विठ्ठला मला 50,000ची मदत कर. तिने पत्र घेतलं, पत्ता टाकला, श्री विठ्ठल रखुमाई वैकुंठ आणि तो पत्र पोस्टात टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी पोस्टमनने टपाल उघडली, आतमध्ये बघितलं पत्र आहे, पत्राचा पत्ता बघितला, श्री विठ्ठल रखुमाई वैकुंठ. त्याने विचार केला पत्र द्यायला जायचं म्हणजे वरती जावं लागतंय. त्याने बघितलं पत्र कोणी लिहिलंय, ते एका स्त्रीने लिहिलंय काय की विठ्ठला मला पैशाची गरज आहे, मला थोडी मदत कर, 50,000 रुपयाची गरज आहे, मला 50,000 रुपये पाठव. आता त्यानं विचार केला की काय करावं, कोणतरी चेष्टा केली असेल, त्याने फाडून टाकलं, फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा या स्त्रीला वाटलं विठ्ठलापर्यंत पत्र पोहोचलं का नाही, आपण पुन्हा पत्र लिहावं. तिला दुसऱ्या दिवशी पुन्हा पत्र लिहिलं, विठ्ठला मला पैशाची गरज आहे, मला पैशाची मदत आहे आणि विठ्ठला मला 50,000 रुपयाची मदत पाहिजे, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही, कालचं पत्र मिळालं का नाही मला माहित नाही, विठ्ठला मला मदत पाठव. विठ्ठलानं ते पत्र लिहिलं, श्री विठ्ठल रखुमाई वैकुंठ. सलग 1 महिनाभर ही स्त्री ते पत्र पोस्टात टाकते. पोस्टमनने एके दिवशी विचार केला कोण पत्र टाकतोय ते तरी बघूया. एके दिवशी सकाळी तो गपचूप त्या पेटीच्या बाजूला लपून राहिला, त्याला बघितलं ही विधवा स्त्री येते, पटकन पत्र टाकते, निघून जाते. त्याने विचार केला की हिच्या लोकांच्या गावातल्या लोकांजवळ जावं, त्यांना सांगावं की तुमच्या गावातली स्त्री आहे, गरीब स्त्री आहे, तिला मदत करायला काय अडचण आहे, तिला मदत करा. आणि तो गावातल्या लोकांजवळ गेला, त्यांना सांगितलं तुमच्या गावातली स्त्री आहे, तिच्या पुरीचं लग्न आहे, 50,000 रुपये मागते, ते जमेल तेवढी मदत तुम्ही करायला हरकत नाही. लोक एकत्र आले, लोकांना वाटलं आपल्या गावातली स्त्री आहे, गरीब आहे, करूया आपण मदत. सगळ्यांनी 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये गोळा केले, 25,000 रुपये गोळा झाले. आणि ते 25,000 घेतले, त्या स्त्रीच्या घरी आले आणि तिला सांगितलं ताई तू विठ्ठलाला पत्र पाठवलं होतं, तुझं पत्र विठ्ठलाला मिळालं, तुझ्या पोरीचं लग्न करता तू मदत मागितली होती ना ताई, हे 25,000 रुपये घे, तुझ्या पोरीचं लग्न कर, आनंदामध्ये राहा. तेवढे पैसे दिले, लोक निघून आले. आता पोस्टमनला वाटलं पत्र थांबले असतील ना, मदत झाली आहे, आता कशाला पत्र येतात. तर दुसऱ्या दिवशी टपाल पेटी
उघडली टपाल पेटीमध्ये पुन्हा या स्त्रीचं पत्र होतं. त्यानं विचार केला की आता पत्रात काय लिहिलं असेल. त्यानं पुन्हा ते पत्र वाचायला घेतलं आणि पत्रात लिहिलं होतं, विठ्ठला तुझे उपकार कसे मानू हे मला कळत नाही. मी तुझ्याकडे 50,000ची मदत मागितली होती. विठ्ठला तू मला मदत पाठवली, पण विठ्ठला तुझ्याकडून चूक एकच झाली की तू ती मदत माझ्या गावातल्या लोकांच्या हातात द्यायला नको होती. त्यांना पैसे खायची सवय आहे. त्यांनी 25,000 वाटेतच खाल्ले आणि मला 25,000 आणून दिले. आम्ही पटकन आमच्या लोकांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आम्हाला विश्वास, कारण मी तुम्हाला मगापासून सांगतोय, आपण शेतकऱ्याची लोक आहोत, आपण कष्टकऱ्याची लोक आहोत. हा तुमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना राज्यभरामध्ये नाव आहे. राज्यभरामध्ये मी ज्या मातीमध्ये आलोत ना, आमच्या मातीमध्ये एकही साखर कारखाना चालू नाही साहेब. या ठिकाणी नमूद करून सांगतो, सगळे खासगी केलेले साखर कारखाने चालू आहे, पण सहकारी तत्वावरचे साखर कारखाने चालू नाही. आमच्या मातीमध्ये येऊन साखर कारखाना चालू करायची ताकद या पंढरपूरच्या भूमिपुत्रांना म्हणजे अभिजिताबांनी दाखवली. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्या कारखान्यावर सुद्धा या ठिकाणी सरकारी तुम्ही दडपण आणायचा प्रयत्न करतायत. का होतं असं? आमच्या शेतकऱ्यांचा कोणी विचार करणार आहे का? किमान ज्या कारखान्यावर विठ्ठलाचं नाव आहे त्याला तरी सोडा. अरे विठ्ठल बघायला बसलाय तुमच्याकडे नावा, विठ्ठल यांची तळी भरल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो. कारण खऱ्या अर्थानं काय परिस्थिती आहे, माती करता लढणारी पोरं आमची आहेत, मातीत मरणारा बाप आमचा आहे. आमचा बाप शेतात राब राब राबतोय. आमच्या बापाच्या वाट्याला काही येत नाही. 5 वर्ष झाली कांद्याला भाव मिळत नाही साहेब. 3 वर्ष झाली त्यांनी कांद्याची निर्यात बंदी करून ठेवली आहे. पण मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो. एक शेतकरी परवा फोन करून सांगत होता की दादा परिस्थिती अशी आहे, 3 वर्षापासून पोरीचं लग्न करायचंय पण पोरीचं लग्न करता येत नाही. या वर्षी निर्यात बंदी आहे, पुन्हा कांद्याला भाव मिळत नाही. आता खरी प्रत्येक वर्षी बायकोला सांगतोय पुढच्या वर्षी लग्न करू, पुढच्या वर्षी लग्न करू. पोरगी उपवर झालीये, नवरदेव मिळेल का नाही अशी परिस्थिती आहे. आता असं वाटतं की पोरीच्या गळ्याला नख लावावा आणि आपण आत्महत्या करून घ्यावी. ही शेतकऱ्यांवर आलेली आजची परिस्थिती आहे. कोणी आणली ही परिस्थिती? त्या पलीकडे सटा, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा म्हणून गाव आहे साहेब. सटाण्यामधल्या शेतकऱ्याचं एक पोरग जम्मू काश्मीरला आहे. कुलदीप जाधव नावाचं पोरग जम्मू काश्मीरमध्ये पोरग त्या सीमेवर काम करतोय. बापानं गुण्या गोविंदानं पोराचं लग्न लावून दिलंय. आनंदामध्ये पोरग सैन्यात भरती झालंय, लग्न लावून दिलं. लग्न लावल्यानंतर पोरग 2 महिने 3 महिने सुट्टी काढून घरी आलंय आणि बघता बघता बायकोसोबत 2-3 महिने घालवले. पोरगा सीमेवर गेला आणि 8-9 महिन्यानंतर बापानं फोन करून सांगितलं की बाळा तुला मुलगा झालाय, स्त्री तुझी पत्नी बाळांत झाली, तुला मुलगा झालाय. आणि त्या कुलदीपनं त्या सीमेवर जवानांना पेढे वाटले. अरे मला मुलगा झालाय, मी उद्या घरी जाणार आहे. आनंदामध्ये सगळ्या जवानांना पेढे वाटले आणि दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये कुलदीप जाधव त्या लडाख मध्ये मारला गेला. 1 दिवसाचं पोरगा आहे. पोरानं बाप बघितला नाही, बापानं पोरग बघितलं नाही आणि त्या पोराचं प्रेत घरी आलंय. 3 दिवसाच्या पोराला घेऊन त्या आमच्या वयोवृद्ध शेतकऱ्यानं स्वतःच्या पोराच्या चितेला अग्नी दिलाय. अरे बापानं पोरग बघितलं नाही, पोरानं बाप बघितला नाही. ही शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतकऱ्यांची पोरं सीमेवर लढतायत. पण मगाशी मस्के सर म्हणत होते की ही तुका पंढरपूरची माती आमची साधू संतांची आहे. पंढरपूरची माती ही पवित्र लोकांची आहे. 100% पंढरपूरची माती ही विठ्ठलाची आहे. पंढरपूरची माती ही पवित्र लोकांची आहे. पंढरपूरची माती ही खऱ्या अर्थानं या मातीमध्ये प्रामाणिक लोकांची आहे. पण या मातीमध्ये काही असे नतभ्रष्ट सुद्धा जन्माला आलेत की त्यांनी जवानांवर सुद्धा आक्षेप घेतला. असे सुद्धा मातीत जन्माला आले. तुमचं वाईट वाटतं आम्हाला. शेतकऱ्याची पोरं आहेत आम्ही. आमचे बाप शेतीत राहतोय, आमचा भाऊ सीमेवर उभा आहे आणि तुम्ही त्या शहीद जवानांबद्दल आक्षेपार्ह बोलतो. अरे कुठं फेडाल एवढी पाप? कुठं फेडणार? हा विचार आम्हाला सांगावा लागेल. कारण हा विचार शिवछत्रपतींनी दिलाय. 350 वर्ष झाली लोक मातीत लढतायत. कसा करता? शिवछत्रपतींच्या विचाराकरता. आम्हाला तो विचार करावा लागेल. हा विचार औरंगजेबानं सुद्धा केला होता. 5 जून 1674ला 6 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आणि 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक होणार आहे. ही बातमी 5 जूनला औरंगजेबाला समजली आहे आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये मस्तकी चालू झाल्या. अब 5 जूनला सकाळी दरबार भरला आहे आणि दरबारामध्ये बादशाह औरंगजेब यायला निघाला आणि दरबारात येत असताना औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतोय काळजीपूर्वक ऐका. औरंगजेब दरबारामध्ये आलाय आणि औरंगजेबाचे नारे चालू आहेत. काय? अमीर मुजफ्फर मोइनुद्दीन, शहंशाह हिंद, बादशाह औरंगजेब दरबार में पधार रहे हैं. अलकाप लागतायत. औरंगजेब आपल्या मुलासोबत दरबारामध्ये आलाय आणि औरंगजेब कळला बस बस बस. ये अलकाप, ये नारे, ये हुकूमत, ये सब फिजूल बातें हैं शहजादे.
तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन कंदाहार से लेके तंजावर तक मोगली सल्तनत का परचम बिछाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत आज ये क्या दिन देख रहे हैं। हमारी आंखों के सामने शिवा ने अपने सल्तनत की तामील कर दी। शिवा राजा बन रहा है कि आखिर ये दिन देखने के लिए अल्लाह ताला ने हमें जिंदा रखा। आखिर क्यों? हमारे एक से बढ़कर एक नामचीन सरदार, उसने सभी को शिकस्त दे दी। ये हमारे सामने कौन खड़ा है? हमारे मामूजान। इनका नाम क्या है बताए? अमीर उल उमराव नवाब बहादुर मिर्जा अबू तालिब शाइस्ता खान। शिवाजी ने इन पे हमला किया, इनकी 3 उंगलियां काट दी। नसीब सिकंदर था इनका, जान बच गई और ये भाग आए। ये सामने कौन खड़ा है? महाराजा जसवंत सिंह। इसका नाम क्या है पता है? शूरवीर योद्धा जोधपुर नरेश महाराजा जसवंत सिंह। इन्होंने मरठों के खाओ अपने सीने पे नहीं, अपने पीठ पे खाए हैं, पीठ पे, और पीठ दिखा के ये दक्कन से भाग आया। ये कारतलब खान, ये फौलाद खान, ये केशर सिंह, ये सुमेर सिंह, ये बाबू बहादुर खान कोकलदास, एक से बढ़कर एक नामचीन सरदार, अफगानी, बुंदेली, राजपूती, तूफानी, तुर्क, हर एक को उस शिवा ने शिकस्त दे दी। क्यों? 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 इस क्यों का मतलब तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे। औरत, शराब, नाच गाना, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे लोग शिवा जैसे इंसान को कभी समझ नहीं पाओगे। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मगर उस उन किलों की तरह उसने मजबूत जमीर के लोग खड़े किए हैं। हमने शिवाजी के आदमियों को खरीदना चाहा, लाखों की जहांगीरें देनी चाहिए, मगर उन्होंने हमारी जहांगीरों पे थूक दिया शहजादे, थूक दिया। शहजादे, हम जान गए थे कि हम दुनिया की हर चीज खरीद सकते हैं, मगर हम जान गए कि दुनिया की हर चीज हम खरीद सकते हैं, मगर शिवाजी के आदमियों को हम कभी खरीद नहीं सकते, क्योंकि वो कभी थकते नहीं, वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, और वो मरहटे कभी बिकते भी नहीं शहजादे, बिकते भी नहीं। हमें पता है शिवाजी नामकूल है, मगरूर है, चालाक है, दागाबाज है, मगर शिवाजी का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मनों के भी मजहब, मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करना जानता है वो, इसीलिए उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह आसमान को छू रही है। और इसलिए कोई शक नहीं शहजादे, अरे दुश्मन भी मिला तो क्या मिला, शिवा जैसा मिला। अरे दुश्मन भी मिला तो क्या मिला, शिवा जैसा मिला। औरंगजेब सांगतोय महाराष्ट्राला, औरंगजेब। आम्हाला समजला का? आमच्या माणसांपर्यंत आला का? समजून घ्यावं लागेल, आम्हाला विचार करावा लागेल। तुम्ही एवढ्या ताकदीने एवढ्या संख्येने कार्यक्रमाला आलात ना, प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमाला आलात ना, घरी जाताना काय घेऊन जायचं याचा विचार करायचा। आज इथं आलात ना, शिवचरित्र ऐकतायत ना, घरी जाताना एक विचार घेऊन जा की संघर्ष करावा लागतो, संघर्ष केल्याशिवाय मोठा होता येत नाही। मगाशी मी आबांचा उल्लेख केला की विठ्ठल सारख्या कारखान्यावर सुद्धा हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे, कष्टकऱ्यांचा कारखाना आहे, त्याच्यावर धाड टाकून त्याला बंद करायचा प्रयत्न करायचा। तुकोबारायांनी या मातीमध्ये गाथा लिहिली आहे, तुकाराम महाराजांनी या मातीमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी केली आहे, पण त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना सुद्धा संघर्ष करावा लागला। तुकोबांची गाथा समाजाने इंद्रायणीमध्ये बुडवून दिली। परावी या नारी आम्हा रुक्माई समान होणारे पण तुकाराम महाराज घाबरले नाहीत, घाबरले नाही, संघर्ष केला। 400 वर्ष उलटून गेली, नाव आजही जिवंत आहे। ज्ञानोबा माऊलींना, ज्ञानोबांच्या वाईवडिलांना समाजानं देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, रे आत्महत्या करायला भाग पडलं, तरी सुद्धा अरे कोणी भिक्षा मागायला तयार नाही। छोटीशी मुक्ताई सांगते, काठी उघडा ज्ञानेश्वरा, मुक्त मागितलं, पसाय दानच मागितलं। हा संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आलाय, शिवछत्रपतींच्या वाटेला संघर्ष आला नाही का? एकीकडे शिवाजी महाराजांच्या पत्नी मासाहेब सईबाई शहीद गेल्या, मरण पावल्या, आणि त्याच काळात अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला। शिवाजी महाराजांना पत्नीचं तोंड सुद्धा अखेरच्या क्षणी बघता आलं नाही। महाराजांनी संघर्ष केला, आपल्याला संघर्ष करावा लागेल, वाव करावा लागेल, आणि आपल्या पोरांना ते शिकवा की बाळांनो, अभिजित आबांनी शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवला होता, कार्यक्रमाला गेलो होतो, कार्यक्रमामध्ये व्याख्याला कोण होता तो महत्वाचा विषय नाही, विषय एवढाच आहे की संघर्ष करावा लागेल, महाराष्ट्राच्या हिताकरता उभं राहावं लागेल। आणि आपल्या पोराला, तुम्हाला मुलगा असेल, तुम्हाला मुलगी असेल, घरी गेलात ना, आपल्या पोरांना जरा कार्यक्रमाला आणायला शिका,
चांगले कार्यक्रम आहेत, चांगल्या कार्यक्रमांमध्ये आपली पोरं आली पाहिजेत. कारण आता आमच्याही आईबापाची परिस्थिती अशी आहे की आता लॉकडाऊन पासून परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की पोराला विचारलं ना बाळा काय चालू आहे, त्या पोराच्या कानामध्ये हेडफोन, समोर मोबाईल, कानात हेडफोन, समोर मोबाईल. बाप विचारतोय बाळा काय चालू आहे, पोरगा म्हणतो काय नाही ऑनलाईन लेक्चर चालू आहे. आई विचारते बाळा काय चालू आहे, काय नाही ऑनलाईन क्लास चालू आहे. आणि पोराचं चालू आहे सनी लिओनी नुरा फतेह फॅन क्लब, पारा इतना हाय हुआ की थर्मामीटर टूट गया. काहीच कळायला मार्ग नाही, काही समज आम्हाला समजून द्यावं लागेल ना. तर आमच्या आजच्या ताकदीवर तुमचं आमच्या पोरांचं भविष्य अवलंबून आहे. महाराष्ट्राचा बिहार आपल्याला करायचा नाही, महाराष्ट्राचा महाराष्ट्रच राहिला पाहिजे. याकरता तुम्हा आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्याकरता आपल्याला उभं राहायचं आहे, त्याकरता संघर्ष करायचा आहे. तेवढ्या करता म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या पोरांना सांगा, घरी गेलात ना की आपल्या पोराला सांगा बाळा आयुष्यात काही नाही मिळवलं ना चालेल, आयुष्यात काही नाही कमावलंच ना चालेल, पण बाळा जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवायची आहे. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? आपला बाप गरीब असताना चालेल, आपला बाप आपल्या पोराला सांगायचं बाळा आयुष्यात काही नाही कमवलंच ना चालेल, पण जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कमवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? कोणता पुरस्कार आहे? नोबेल पुरस्कार? अजिबात नाही आहे. मॅगसेस पुरस्कार? कधीच नाही आहे. ऑस्कर पुरस्कार? काही कधीच नाही आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री कुठलाच नाही आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे माहिती आहे? ज्यावेळी आमचं पोरग बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरग यश मिळवतं, पहिल्या क्रमांकानं पास होतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, बापाच्या पाया पडतं आणि आईला सांगतं आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मला बक्षीस मिळालं. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामधून जो आनंदाचा अश्रू ओघळतो ना तो जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सगळ्यात मोठा आपल्या पोरानं तो मिळवायला हवा. जर तुम्हाला मुलगी असेल ना, आज ही व्याख्यान मला चालू करायचं कारण तेच आहे. का व्याख्यान मला करायची? कारण तुमच्या आमच्या पिढीपर्यंत विचार गेले पाहिजेत ना. कारण मला एक सांगा, टीव्ही लागल्यावर टीव्ही बघावं असं तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं? काय बघतोय आपण टीव्हीवर? गोळीबार झाला, हाणामारी झाली, बलात्कार झाला, खून झाला, मर्डर झाला. पण आतापर्यंत आम्ही समजायचो आमचं रक्षण करायला पोलीस समर्थ आहे. आता परिस्थिती अशी आहे पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार सुरू झालाय म्हटल्यावर आम्ही रक्षण कोणाकडे मागायचं, कोणाला विचारायचं? ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. अशा वेळी मी तुम्हाला सांगतो की आपल्या पोरांच्या काळजावर संस्कार करायचे असतील ना तर आपल्या गावात असे चांगले कार्यक्रम झाले पाहिजेत. कारण समाजाची परिस्थिती वाईटच आहे. हे पलीकडं नगर जिल्हा आहे. काही नगर जिल्ह्यामध्ये कोपरगावला जो कारखाना आहे, कोपरगाव कारखान्यावरती पवार कुठं अशोक पवार नाव आहे त्या माणसाचं. तर अशोक पवार नावाचा एक बाप त्या कारखान्यावर ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय. त्या ट्रक कारखान्यावरती तो ऊस वाहून न्यायचं काम करतोय. त्याला एक मुलगी आहे, एकुलती एक मुलगी. आणि बापाला ठरवलं की आपल्याला मुलगी आहे ना, आपली मुलगी हे आपलं सर्वस्व आहे. आपल्या मुलीला आपल्याला घडवायचंय, आपल्या मुलीला आपल्याला शिकवायचंय, आपल्या मुलीला आपल्याला ताकदीनं उभं करायचंय. आणि बापानं मुलीला शिकवायला सुरुवात केली आहे. तर मुलगी एक गोष्ट काळजावर करून ठेवा, ज्यांना मुलगी असेल ना त्यांनी एक गोष्ट विचार काळजावर करून ठेवा की मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. मुलगी जन्माला यायला आई आणि बाप भाग्यवान असावे लागतात. भाग्यवान आई बापाच्याच पोटी पोरगी जन्म घेते, कुणाच्याही पोटी जन्म घेत नाही. अरे बापानं ठरवलं आपल्याला मुलगी झाली ना, आपण आपल्या मुलीला शिकवायचंय. आणि बापानं मुलीचं ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन झाल्यावर बापानं मुलीला स्वप्न दाखवलंय बाळा असं काहीतरी कर की माझं नाव तुझ्यामुळे जगात झालं पाहिजे. आणि या पोरीनं आबा 4 वर्ष स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं. 4 वर्ष आणि एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. एमपीएससी युपीएससीचा अभ्यास ही पोरगी करते. आणि अभ्यास करत असताना या पुढे 4 वर्ष स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं. दिवस रात्र फक्त अभ्यास करावा. आणि 4 वर्षामध्ये या मुलीचं नाव आहे दर्शना. दर्शना पवार नावाच्या पोरीनं आरएफओ म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर ही सुपर क्लास 1 ची पोस्ट मिळवली आहे. सुपर क्लास 1 ची मुलगी क्लास 1 ऑफिसर झाली. बापाला आनंद झाला आणि बापाचा सत्कार अख्ख्या गावात व्हायला लागला. ओपन जिप्सी मागवली गेली. गावामधून बापाची मिरवणूक निघाली आहे. मिरवणूक काढली गेली. 2 हार यायचे, एक पोरीच्या गळ्यात, एक बापाच्या गळ्यात, एक पोरीच्या गळ्यात, एक बापाच्या गळ्यात. बापाच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू येत. अरे फेडलंय पोरीनं, पान फेडलं माझ्या पोरीनं, जन्माचं पान फेडलं. आणि एके दिवशी दुसऱ्या दिवशी त्या पोरीचा सत्कार हा पुण्यामध्ये बालगंधर्वाला आहे. आजच्या दिवशी रात्री पोरगी पुण्यामध्ये पोहोचली. सकाळी 9 वाजता पुण्यामध्ये मुलीचा सत्कार आहे. 9 ते 11 सत्काराचा कार्यक्रम झाला. 11 नंतर मुलगी तिच्या एका मित्रासोबत फिरायला राजगडावर गेली. राजगडावर फिरायला गेलेली पोरगी पुन्हा घरी परत आलीच नाही. घरी परत आलीच नाही. बाप 2 दिवस झाले फोन लावतोय, पोरीचा फोन का लागत नाहीये. घाबरलेला बाप पुण्यामध्ये आलाय आणि सगळ्या मैत्रिणींकडे फिरतोय.
माझी मुलगी तुमच्याकडे आली का, माझी मुलगी तुमच्याकडे आली का? प्रत्येक जण सांगतोय आम्हाला माहित नाही. आणि बापानं तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला केस दाखल केली आहे. माझी मुलगी सापडत नाही, शोधा. पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली आहे. आणि 3 दिवसानंतर लक्षात आलं की खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर कोणाच्या तरी सोबत 2 व्हीलरवर जाताना मुलगी दिसली आहे. तो माणूस कोण आहे बघितला, तो मुलगा कोण आहे बघितला, त्याला पकडलं, त्याला अटक झाली. आणि त्यावेळी त्यानं सांगितलं की माझं तिच्यावर प्रेम होतं, तिने लग्नाला नकार दिला, म्हणून तिला फिरायचं नाही, अटक करून राजगडावर नेलं, राजगडावरती माचीवर नेलं, वरून खाली ढकलून दिलं. पोलिसांनी शोधायला सुरुवात केली आहे. 4 दिवसानंतर त्या मुलीचं प्रेत सापडलं. लांडग्यांनी, जनावरांनी, कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेलं प्रेत ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलला आणलं गेलं. ससून हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर पोस्टमार्टम चालू होतं. तो दिवस होता फादर्स डेचा. परिस्थिती अशी आहे, 3 वर्षापासून पोरीचं लग्न करायचंय, तो पोरीचं लग्न करता येत नाही. या वर्षी निर्यात बंदी आहे, पुन्हा कांद्याला भाव मिळत नाही. आता घरी प्रत्येक वर्षी बायकोला सांगतोय पुढच्या वर्षी लग्न करू, पुढच्या वर्षी लग्न करू. पोरगी उपवास झाली आहे. पुरीला जेव्हा जाळाल ना, त्या पुरीसोबत मला सुद्धा जाळून टाका, कारण माझी जगायची इच्छा नाही. मला एक सांगा, समाजाला माझा सवाल आहे, दोष कुणाचा आहे? दोष कुणाचा आहे? दोष काय त्या बापाचा आहे? दोष काय त्या मुलीचा आहे? दोष कुणाचा? आम्हाला चिंतन करावं लागेल, आम्हाला विचार करावा लागेल. या व्याख्यानमालांची गरज काय आहे माहितीये का? ही गरज एवढीच आहे की आम्हाला आमच्या मुलांना हे सांगावं लागेल. तर तुमच्यापैकी कित्येक लोक अशी आहेत की तुम्हाला ही गोष्ट चांगली माहिती आहे. कधीतरी एखाद्या पोलीस स्टेशन समोरून जाऊन बघा, म्हातारा बाप, म्हातारी आई पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्हाला उभी दिसते. 18 वर्ष वयाची पोरगी झाली, पोरगी लग्न करून कोणासोबत तरी निघून गेली, पोरगी घरी आली नाही, पोरगी डायरेक्ट पोलीस स्टेशनला झाली. आणि पोलीस स्टेशनला आल्यावर पोरगी पोलिसांना फोन करून पोलिसांना सांगते की माझ्या बापापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि मला वाचवा आणि अर्ज लिहून घ्या. त्या बापाच्या अंत्या 3 वर्षापासून पोरीचं लग्न करायचंय, तो पोरीचं लग्न करता येत नाही. या वर्षी निर्यात बंदी आहे, पुन्हा कांद्याला भाव मिळत नाही. आता घरी प्रत्येक वर्षी बायकोला सांगतोय पुढच्या वर्षी लग्न करू, पुढच्या वर्षी लग्न करू. पोरगी उपवास झाली आहे. इथं बसायला आता तुम्ही एवढ्या संख्येनं तुम्ही सुद्धा उभा राहायला जागा ठेवली नाही. एवढी जागा पुरली नसती, एवढ्या मोठ्या ग्राउंडवर कार्यक्रम घेतला असता. पण हे कार्यक्रम का घ्यायचे याचं कारण आम्हाला समाजामध्ये परिवर्तन घडवायचंय, आम्हाला समाजाला चांगल्या मार्गावर आणायचंय. कारण आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की काय पेरल्यावर काय उगवतं. वाईट पेरल्यावर चांगलं उगवणार नाही. चांगलं पेरून यायचं असेल तर चांगलंच पेरावं, चांगलं उगवून यायचं असेल तर चांगलंच पेरावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं ते चांगलं पेरायचं काम या पंढरपूरच्या मातीमध्ये आबा आपण करतायत. आणि ती पंढरपूरची माती विठ्ठलाच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की लोकांना कदर असते, लोक विचार करतात. म्हणजे एक गोष्ट मी तुमच्या बाबतीत जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की अनेकदा लोकांना असं वाटतं, मी जर का अनेक जुनी माणसं आहेत, मी जर का तुम्हाला विचारलं की आपल्या आयुष्याचं काय व्हावं असं वाटतं, जुनी माणसं म्हणतात की आपल्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे बाबा. बरोबर आहे, आम्ही म्हणतो की आपल्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. पण मला वाटतं नाही, सोन्याची किंमत ही त्याच्यापुरतीच असते, तेवढीच. पोटामध्ये आणखी आमच्याकडे असते हत्ती चालत नाही ना, त्याला सांगायचं कसं? आणि तिथून सांगा पुन्हा विचारलं की महाराज तुमच्याकडे सोनं होऊ नये, माणसानं व्हायचं असेल तर परीस व्हावं, ज्याच्या जवळ जावं त्याचं सोनं करून टाकावं. आणि पंढरपूरच्या मातीला लाभलेला शेतकऱ्याचा पुत्र हा परीस म्हणजे अभिजित दादा आहेत. हे मी या ठिकाणी तुमच्या समोरच म्हणत नाही, मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तर त्यांचं उदाहरण जाणीवपूर्वक सांगतो. कारण आम्हाला अभिमान आहे की जो माणूस शेतकऱ्यांसोबत उभा आहे तो आमचा आहे आणि त्याच्या पाठीशी विठ्ठल उभा आहे तो माणूस आमचा आहे. हाच विचार, हाच विश्वास खऱ्या अर्थाने या ठिकाणी देतो. मला माहिती आहे 1.25 तास झालाय, मी अजून तासभर मी बोललो तरी तुम्ही हालायचे नाही. कारण आता गंमत अशी आहे की प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. म्हणजे कसं, समजा कीर्तन असलं 2 तास, नाटक असलं 2-2.5 तास, पिक्चर असला 3 तास, व्याख्यान असलं 1 तास, आणि तमाशा असला तर सारी रात. आपला काही तमाशा नाही, कुठतरी थांबायला पाहिजे. हा विचार आणि विश्वास खऱ्या अर्थाने देतो. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की स्वार्था करता, पदा करता, या मातीमध्ये काहीतरी मिळेल या लाचारी करता लोक इकडून तिकडे, तिकडून इकडे पळायला तयार आहे. पण लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा एक वाक्य सांगून जातो की पळणाऱ्यांचा, गद्दारांचा आणि लबाडांचा इतिहास लिहिला जात नाही. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि तुम्ही लढणारे आहात आणि पंढरपुरात काय महाराष्ट्र तुमच्या सोबत खऱ्या अर्थानं आहे. हा विचार आणि विश्वास या ठिकाणी देतो. कारण तो एक शाहीर म्हणतो की आजकाल परिस्थितीच वेगळी आहे. नथनिया काही साथ बदल देते हैं, पुण्य की आड़ में पाप बदल देते हैं और मतलब के लिए आजकल लोग अपने पाप बदल देते हैं. ही महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे. त्यामुळे ती आपण बदलून दाखवूया. हा विचार आणि विश्वास
विश्वास तुमच्या समोर, जो मी तरी तुमच्या समोर का बोलायचं, मी तरी काय यायचं. म्हणजे आम्ही आता सकाळी इंदापूरमध्ये होतो. इंदापूर मधली ती लोक मला माहित नाही, तुम्ही ओळखत असाल कदाचित, मखरे परिवार. त्या मखरे परिवाराकडे व्याख्यानाला होतो. त्या मखरे परिवाराला त्यांना सांगितलं, मी सांगितलं की मला संध्याकाळी 7 वाजता अभिजित आबांकडे कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही आबांकडे जा, पण ज्या ज्यावेळी आबांना गरज लागेल त्यावेळी आम्ही सुद्धा तिकडून आबां करता उभे राहणार आहोत. हे कशा करता, कारण विचाराने जी माणसं आहेत ती आपल्या सोबतच आहेत. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा आहे. आता उद्या सकाळी मला 8 वाजता नाशिकमध्ये व्याख्यान आहे. का फिरायचं? तुम्ही म्हणाल आम्ही काहीतरी तुम्हाला मानधन देऊ, तुमच्या मानधनावर माझं घर चालेल. व्याख्यानांमध्ये दुसरा प्रकार वाचके सर, म्हणजे काय आहे, काही व्यावसायिक व्याख्याते असतात, आम्ही सामाजिक चळवळीत काम करणारे व्याख्याते आहोत. मी इथंपर्यंत यावं, व्याख्यान द्यावं आणि तुम्ही काहीतरी पैसे द्याल तेवढ्या करता अजिबात नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, मागच्या 11 वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि राज्यातल्या ज्या मुलांना आई वडील नाहीत अशी आई वडील नसणारी अनाथ मुलं आणि ज्यांना ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांची मुलं 11 वर्षापासून सांभाळायचं काम आम्ही करतोय. आज रोजी माझ्याकडं आई वडील नसणारी 128 अनाथ पोरं दत्तक आहेत. माझ्या 3 मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत आणि मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करून जातो पंढरपूरच्या मातीमध्ये की ज्या ज्या वेळी मला अडचण आली ना त्या वेळी मला खूप माहित नाही की आम्ही हे सगळं व्याख्यानाचं आम्हाला काही राजकीय मदत नाही, कुठली दुसरीकडून काही मदती अशातलाही भाग नाही, पण ज्या ज्या वेळी तुम्हाला काही कमी पडलं ना त्या वेळी या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मी उभा आहे हा शब्द अभिजित आबांचा कायम असतो. त्याकरता त्यांच्या विचाराकरता आम्ही इथं आहे. मी मगाशी सांगितलं की मी काय कुठल्या पक्षाचा नाही आहे, पण मी कुठल्या संघटनेचाही नाही आहे. आम्ही सामाजिक चळवळीत काम करतो, पण आम्हाला वाटतं की चांगली लोक समाजकारणात असली पाहिजे, चांगली लोक राजकारणामध्ये असली पाहिजे, जी शेतकऱ्यांचा सन्मान करतात, जवानांचा सन्मान करतात, या मातीमधल्या माणसांचा सन्मान करतात, जे सगळ्या जाती धर्माचा सन्मान करतात ना ते पुरोगामी विचाराचे लोक सत्तेत असले पाहिजे. मनुवाद्यांना सत्तेत बसून फायदा नाही, तर हे जातीचा विचार करतात. आम्हाला महाराष्ट्राचा विचार करायचा आहे, शिवराय फुलेशाह आंबेडकरांचा विचार करायचा आहे, तो विचार केला पाहिजे आणि तेवढ्याच करता शेतकऱ्यांचा विचार व्हावा, कष्टकऱ्यांचा विचार व्हावा ही भावना खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी आबा तुम्ही किंवा आपला हा सगळा परिवार असेल त्यांना अविरतपणे उभं राहावं ही अपेक्षा खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यक्त करतो. कारण शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. इंद्रजित भालेरावांसारखा कवी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतो की मी मगाशी मी तुम्हाला सातत्यानं म्हणतो की मी शेतकऱ्याचा मुलगा का, तर आम्हाला आमच्या बापाबद्दल वाटतं का, तर इंद्रजित भालेराव विचारतात की माझ्या बापानं जर नाही पेरला पेरा, माझ्या बापानं जर नाही पेरला पेरा तर तुम्ही काय खाशाल धतुरा. असं म्हणायची माझी इच्छा नाही, असं म्हणायची माझी इच्छा नाही, पण शेतकऱ्यांना आत्महत्या करून सुद्धा त्याच्या आयुष्याला तुमची सदिच्छा नाही. कसं असतं तर तुम्ही आमच्या घामाचं मोल केलं असतं, कसं असतं तर तुम्ही आमच्या घामाचं मोल केलं असतं आणि आम्ही आमचं काळीज तुमच्याकरता अजून खोल केलं असतं. अरे पेरा पेरणारा माझा बाप मग उपाशी राहिला नसता, पेरा पेरणारा माझा बाप मग उपाशी राहिला नसता आणि आईत खाऊच्या घरात तुपाचा शिरा दिसला नसता. रस पिऊन माझ्या बापाचा तुम्ही ठेवलाय फक्त चुरा. खरं सांगा माझ्या बापानं जर नाही पेरला पेरा तर तुम्ही काय खाशाल धतुरा. हा विचार सवाल आपल्याला विचारावा लागेल. आणि आज या निमित्तानं एवढं या ठिकाणी सांगतो आणि आबांना शब्द देऊन जातो की आबा 3 वर्षापासून आपण सातत्यानं आम्हाला या ठिकाणी बोलवत आहे. मी मगाशी म्हटलो की मी राजकीय चळवळीतला कार्यकर्ता नाही, कारण आजकाल महाराष्ट्रात जे सत्तेत बसते त्या राजकीय लोकांचे शब्द बऱ्याचदा खोटे ठरतात. हा तुमचा आणि आमचा अनुभव आहे, हे खोटं बोलतात बऱ्याचदा, पण आम्ही सामाजिक चळवळीत काम करणारे लोक आहोत. आमचे शब्द कालही खोटे ठरत नाहीत, आजही नाही आणि आई उद्याही खोटे ठरणार नाहीत. आणि म्हणून आज मी शब्द देऊन जातो की तुम्ही आम्हाला मागच्या वर्षी बोलवलं होतं, मी मागच्या वर्षी वेळेवर आलो, तुम्ही आजही बोलवलं, तुम्ही आजही आलो. परिवाराच्या एका सदस्याच्या परिवाराने केलं होतं आणि त्या परिवाराचं नाव आणि त्या परिवाराचे सदस्य अभिजित आबा आहेत. त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो की आबा कित्येक लोकांमध्ये खावा त्या कामामध्ये सादर झाले, कित्येक लोक संबोधन करावं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या व्याख्यानमालाचा आजचा 3रा दिवस. आज सुंदर असं आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध करणारं छत्रपती शिवाजी महाराजांचे शहारे अंगावरती उभा केलेले व्याख्याते यशवंतजी गोसावी साहेब, आमचे मार्गदर्शक मधुकर आबा नाईकनवरे, ज्यांना आज
त्या ठिकाणी पुरस्कार म्हणून सत्कार घेण्यात आला ते आमचे मुंडे सर, डॉक्टर BP रोंगे सर, माळीसाहेब, सुभाषदादा, काशीद साहेब, श्रीरंग बापू, दीपकदादा पवार, संदीपदादा, सूरजजी भोसले, मस्के सर, सर्व उपस्थित आमच्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन रोंगेताई, मुंडे मॅडम, सर्व उपस्थित असलेले, समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना तुम्हा आम्हाला विचार का पेरावा आणि विचार तुमच्यापर्यंत कसा पोचवावा त्याचं मूर्तिवंत उदाहरण आज यशवंतजी गोसावी साहेबांच्या व्याख्यानातून आपल्याला सर्वांना मिळाले. आज व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्या मनामधलं, मेंदूमधलं त्या ठिकाणी जे खिळे अडकलेले आहेत, ज्या चुकीच्या संकल्पना आहेत, त्या आज खऱ्या अर्थानं त्यांच्या व्याख्यानातून गेले 3 दिवस वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला, पहिल्या दिवशी गणेशजी शिंदे मस्के सरांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. काल तर राजेंद्र कांबळेंनी इतक्या चळवळीचा आणि खरडा त्या ठिकाणी पोवाडा आणि या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला मंत्रमुक्त केलं. आज यशवंतजी गोसावी साहेबांनी खूप सगळ्यांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले असे काही पैलू होते, जे पैलू आपण कधी ऐकले नव्हते, ते पैलू आपल्याला या निमित्तानं ऐकायला मिळाले. आज मुलीच्या बाबतीत असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, घेतलेली भूमिका त्यांनी योग्य पद्धतीनं आणि या राज्यामध्ये काय चाललंय हे वास्तव देखील आपल्या समोर मांडण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुम्हा आम्हा पर्यंत पोहोचला पाहिजे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील त्या ठिकाणी धक्का लागला नाही पाहिजे, अशी जी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता, तो आदेश आम्ही एक मावळे म्हणून त्या ठिकाणी पाळतो. आणि ज्या विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत मगाशी गोसावी साहेबांनी उल्लेख केला, आज विठ्ठल कारखान्यानं 8 लाखापेक्षा जास्त गाळप हे 107 दिवसात रेकॉर्ड ब्रेक पहिल्यांदा त्या ठिकाणी केलं. मागच्या 7 ते 8 लाख 1 लाख गाळप अवघ्या 13 दिवसामध्ये त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याने करून दाखवलं. आज 2950 रुपये त्या ठिकाणी ऊसाचा पहिला हप्ता विठ्ठल कारखाना सोलापूर जिल्ह्यात देणारा एकमेव कारखाना म्हणून, ज्या कारखान्यावरती 600 कोटीचं कर्ज आहे, तो कारखाना जर माझ्या शेतकऱ्यासाठी एवढा दर देऊ शकतो, ज्यांचे कारखाने गेले कित्येक वर्ष चालतात त्यांची अवस्था काय आहे आणि ते का देऊ शकत नाही, ते समीक्षा आज सगळा जिल्ह्यातला शेतकरी करू लागलाय. आज खऱ्या अर्थानं 10 लाखाचा टप्पा पार पडायचा आहे आणि त्या कारखान्यावरती होत असलेल्या कारवाईला देखील सामोरे जाऊन जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का नाही लागला पाहिजे आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे, ते दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आम्ही तत्व म्हणून भविष्य काळामध्ये पाळतोय. यात पाळत आहे, पाळत राहू. या व्याख्यानमालाच्या माध्यमातून उद्या आपण कार्यक्रम घेणार होतो, परंतु आपल्याला वारी असल्यामुळं पोलीस प्रशासनाने उद्याचा कार्यक्रम आपल्याला रद्द करायला लावलाय. परंतु आपण 19 तारखेला त्या ठिकाणी शिवजन्मोत्सव होईल आणि 20 तारखेला शेजारी असलेल्या आपल्या काशेगावमध्ये नितीनजी बानगुडे पाटलांचं चित्तथरारक व्याख्यान देखील आपल्याला 20 तारखेला त्या ठिकाणी ऐकायला मिळणार. आपण सगळेजण मोठ्या संख्येनं 20 तारखेला त्या व्याख्यानासाठी यावं. 23 तारखेला गादेगाव येथे रायबा हा हेच का स्वराज्य म्हणून एक नाट्य त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. 23 तारखेला त्या नाट्यासाठी देखील, महानाट्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी गादेगावमध्ये उपस्थित राहावं. या माध्यमातून गोसावी साहेब आम्ही प्रत्येक गावात, तालुक्यात मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्याख्यानमाला हे कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की लोकांना आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की डॉल्बी घेऊन डोक्यावरती नाचायचं आणि मगाशी म्हणलं सागरकर, तर आता तो डोक्यात विचार घेण्यासाठी आणि चळवळ आपल्यामध्ये उभारली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रासाठी केलं, या देशासाठी आदर्श केला आणि जगाला एकमेव राजा होऊन गेला. त्या राजाचं महत्व आपल्याला जर अजून समजायला आज 350 वर्ष लागत असतील आणि आपल्याला जो चुकीचा इतिहास जो शिकवला जातो, जो चुकीचा इतिहास सांगितला जातो, तो खरा इतिहास सांगण्याची जबाबदारी हे सगळ्या लोकप्रतिनिधींची असल्यामुळं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी एक जनतेचा सेवक म्हणून या प्रत्येकापर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास या ठिकाणी पोहोचला पाहिजे. आज मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन उभा करतायत. आज ते त्या ठिकाणी महाराष्ट्र
तासभर रस्ता रोको आज त्यांच्यासाठी होत आहे. आज मराठा समाजाला आरक्षणाच्या साठी आपण बघतोय की आज काय अवस्था आहे. आज गेले 7 महिने त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी डोळे झाक केली जाती, त्या ठिकाणी पुढे ढकललं जातं आणि योग्य पद्धतीनं मनोज जरांगे पाटलाला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम देखील केलं जातं. आणि मग याच्या मागचं त्या ठिकाणी आपण मेंदू कोणाचा हुडकून काढला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला या आरक्षणाच्या प्रश्नावरती आज मनोजदादा जरांगे पाटील गेले 6 ते 7 दिवस झालं त्या ठिकाणी उपोषणाला बसले. आज 7वा दिवस आहे. त्यांना पाणी प्यायचंय, सलाईन घ्यायचंय, तर या जगातला एकमेव त्या ठिकाणी उदाहरण असेल त्याला सुद्धा हायकोर्टाला मध्यस्थी करावी लागली, आदेश करावा लागला की यांना उपचार घ्यावा. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं का आज मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे एवढा समाज का उभा आहे, तर तो माणूस प्रामाणिकपणे काम करतोय, प्रामाणिक या समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय. आज आपण सकाळचं जेवण संध्याकाळी नाही केलं तर आपली चिडचिड होती. आज 7 दिवस आणि गेले असे कित्येकदा त्या ठिकाणी उपोषण करून रोज त्यांना ज्या मरण यातना सहन करावं लागत असतील. आज आपल्याला विचार करा, 2 दिवस जेवलो नाही तर आपली काय अवस्था होत असेल, त्या माणसाची अवस्था काय होत असेल. आणि त्याच्या लढ्यामध्ये आपण संघर्ष करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. आज त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सरकारनं या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर त्यांचा अंत न पाहता त्या मागण्या पूर्ण कराव्या आणि मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण त्या ठिकाणी देऊन या महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी समभ्रम केला जातो. आज जरांगे पाटील मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्या ठिकाणी एक GR माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कागद दिला आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांना त्या ठिकाणी परत पाठवलं आणि त्या ठिकाणी परत आल्यानंतर जरांगे पाटलावरच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रत्येकाचं प्रश्नचिन्ह उभा केलं. परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी परत 10 तारखेपासून उपोषण धरलं आणि आरक्षणाच्या भूमिकेवरती ठाम राहिले. आज त्या माणसाच्या भूमिकेमुळं आज या समाजाला आज एक वेगळा आगळा नेता त्या ठिकाणी ज्याला फक्त 2 एकर जमीन आहे परंतु कोटी मराठ्यांचं त्या ठिकाणी नेतृत्व करू शकतो, त्याला कुठलाही वारसा नाही, त्याला कुठलीही गोष्ट नाही, अशाच पद्धतीनं ज्याला वारशाची गरज नसती, फक्त आपली भावना प्रामाणिक असली पाहिजे आणि या समाजाचं काहीतरी देणं असलं पाहिजे. या भूमिकेतनं मनोजदादा जरांगे पाटलाच्या या लढ्याला आपण सगळेजण साथ देऊया, पाठिंबा देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आज खूप मोठा आज त्या ठिकाणी उत्साह सगळ्या बाजूला होतोय. मी या निमित्तानं सरकारला या निमित्तानं विनंती करतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्या ठिकाणी आरक्षण देतो म्हणले होते. उद्या जर आरक्षण नाही मिळलं तर हे सगळे मावळे त्या ठिकाणी छत्रपतीची शपथ घेतील आणि तुमचं काय करतील ह्याचा देखील विचार करण्याची वेळ भविष्य काळात येईल. उद्याच्या काळामध्ये या समाजाचे सगळे प्रश्न आपण मार्गी लावावे. या व्याख्यानमालेचा आजचा 3रा दिवस पंढरपूर मधला आपण संपवतोय, परंतु 20 तारखेला त्या ठिकाणी नितीनजी बानगुडे पाटलांचा कार्यक्रम आपण घेतोय. 23 तारखेला गादेगावला कार्यक्रमाला याव्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, लाख लाख शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलाय, जी तत्व घालून दिली ती खऱ्या अर्थानं पाळण्याची शपथ देखील आपण सगळ्यांनी घ्यावी. या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आणि विशेष करून जे आता आपल्याला यशवंतजी गोसावी साहेबांनी व्याख्यान झालं, त्यांनी या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल देखील या ठिकाणी आहे. जाताना आपण काहीतरी पुस्तक घेऊन गेला तर खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये गेल्यानंतर मुलाला त्या ठिकाणी आपण हा छत्रपतींचा विचार देऊ शकू आणि तरच भविष्यातला आपली पुढची पिढी जगेल आणि वाचेल. त्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसेल तर तो संघर्ष करणार नाही आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी चुकीच्या मार्गाला जाईल आणि मग व्यसनाधीन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास वाचला असेल तर त्या ठिकाणी निर्व्यसनी माणूस तयार होतो. म्हणून जाताना आपण पुस्तक त्या ठिकाणी घेऊन जावं. आज ते 124 त्या ठिकाणी अनाथ मुलांचं त्या ठिकाणी रक्षण करतायत, त्यांचं सगळं पालन पोषण करतायत आणि त्यांची सगळी जबाबदारी त्या ठिकाणी घेतायत आणि आज महाराष्ट्रावर फिरून या छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करत विचाराची पेरणी या महाराष्ट्रभर करतायत. आज यशवंतजी गोसावी साहेबांचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात, वेळ दिला
आणि सर्व मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाला असाच कायमस्वरूपी आपण प्रतिसाद द्यावा आणि भविष्य काळात ही चळवळ आपल्याला घट्ट आणि मजबूत करायची आहे. आपण सगळेजण भविष्य काळामध्ये असेच पाठीशी राहाल एवढी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराज. शेतकरी पुत्र तसेच शेतकऱ्यांचा पोषणा मान्य अभिदाबा पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शिवव्याख्यान मालेचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी आलेले या ठिकाणी यशवंतजी गोसावी साहेब यांचा देखील या ठिकाणी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी माननीय रोंगे सर या ठिकाणी सुभाषदादा भोसले साहेब सर्व मान्यवर मंचावरती सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमात शोभा वाढवली असे श्रोतेगण यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मान्य आव्हान ज्यांना कोणाला फोटो काढायचे असतील त्या मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती जायचे आणि त्या ठिकाणी फोटो काढायचे आहेत. सर्व श्रोत्यांच्या देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.